80% है। और क्या प्रकार है? ये ये काम कर लेता है, गाड़ी गाड़ी चला ले, पैर नहीं का। अच्छा जी। तो आप अभी राज्य कौन सा है आपका? राज्य भोपाल लगता है, राज्य मध्य प्रदेश। मध्य प्रदेश, एमपी। एमपी एमपी। और शहर? सर हमारा ग्वालियर में लो, भोपाल राजधानी है मेरी। तो भोपाल जिला जिला कौन सा आएगा? भिंड है। भिंड। भिंड है जिला, भिंड। और तहसील, ब्लॉक? तहसील मेरी मेहुना है। क्या है? मेहुन। मेहुना। अच्छा। एजुकेशन क्या है आपका? इंटर। इंटर मतलब? हो चुकी है। 12वीं 12वीं। अच्छा, इंटर। एज कितनी है? एज नहीं करेगा सर, 30-32 के समथिंग। मोबाइल नंबर बताइए। मोबाइल नंबर बताओ। 70 हम्म 53 हम्म 4452। रोजगार चाहिए था ना? पण ते बोलणं नाही होत आहे ना आपलं. अभी ट्यूशन पढ़ाते हैं। त्यांचं चालू आहे ना, आपलं बोलणं होत नाहीये ना मीटिंग मध्ये. सध्या दुसऱ्यासोबत बोलत आहे. काल रात्री फोन करतो म्हणा, केलाच नाही. नंतर एक वेळा केलो होतो, पण त्यावेळेस ये प्रोग्राम कैसे चला? 3च्या नंतर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. ठीक आहे, रोज मीटिंग मध्ये बोला. मीटिंग झाल्यानंतर दुपारी बोलू. सर कल मैं आपको प्रॉब्लम बताया था. मतलब पोस्ट नहीं जिस पर आप आओ नहीं, मैंने वहाँ नंबर देखा तो आपने स्क्रीनशॉट वगैरह लिए देखा तो ये बार बात भी हुई, बड़ा समय लगा। तो एक काम करिएगा, जी सर। आप ट्यूशन पढ़ाते हैं? हाँ सर। म्यूट कर। गुड मॉर्निंग सर. भाई साहब एक काम करो आप जी। आप है ना अभी जूम ऐप डाउनलोड करो। जूम एप्लीकेशन डाउनलोड करो फोन पर अभी। हाँ। और मेरे साथ डायरेक्ट फ्रंट टू फ्रंट बात करो इसमें, जूम मीटिंग में। ठीक है? उसमें और भी लोग होते हैं जो पूरा मार्गदर्शन करते हैं। जूम जूम ऐप डाउनलोड करो और उसको हाय भेजो, मैं आपको डिटेल भेजता हूँ उसके। गुड मॉर्निंग सर. नमस्कार, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. मैं एक प्रॉब्लम है सर. गुड मॉर्निंग सर. नमस्कार, गुड मॉर्निंग। जय श्री राम। जय गजानन. जय गजानन, जय साई राम। आज का दिव्यांग जन संवाद कार्यक्रम 227 नंबर का यहाँ चल रहा है। और ये संवाद जो है सुबह 7:30 बजे रोज अविरत महाराष्ट्र के तथा भारत देश के दिव्यांगों के लिए होता है। विनंती यही है कि इस संवाद में अगर अच्छे से बात करनी है तो इस संवाद को आप जूम मीटिंग के माध्यम से ज्वाइन करिए। जितने भी लोग मुझे फेसबुक पर लाइव देख रहे हैं, आप चाहते हैं तो आप सुबह 7:30 बजे कॉल कर सकते हैं। और कॉल करने से बेहतर है आप को संवाद को ज्वाइन कर सकते नमस्कार सर. हैं। नमस्कार, बोलिए सर मैं बीड जिल्हे से म्हणजे मी महाराष्ट्रामधून बीड जिल्ह्यातून बोलतोय सर. महाराष्ट्र से बिल्कुल आपका चेहरा नहीं दिख पा रहा हूँ मैं।
बीड जिल्ह्यातून बोलतोय सर मी. हाँ बढ़िया। बीड जिले से बोल रहे हैं ना, नितिन डोरले। हा सर. नितिन भाई, ये जो कार्यक्रम है ये महाराष्ट्र तथा पूरे भारत देश में देखा जाता है। हा, आपसे विनंती है कि आप शर्ट पहन के बात करिए। ठीक है ठीक. सर मेरा छोटी सी प्रॉब्लम है, ये प्रॉब्लम सॉल्व कर दीजिए हाय नहीं सर। जी बोलिए। हेलो सर मेरा ना हाँ, मेरा पेंशन आपसे विनंती है कि कृपया माइक को म्यूट करिएगा। इतनी समझदारी सब लोग रख सकते हैं। मेरा व्यक्तिगत कार्यक्रम नहीं है, ये दिव्यांग भाई बहनों के लिए कार्यक्रम है। साई एक मंदिर मेरी एक कोई भी एक बात किसी को जम गई तो उसके उसका काम बन सकता है, इसलिए म्यूट रखिए अपने आप को, बात सभी से होगी। एक मिनट सर। मीटिंग थांबेल का साई मंदिर के हॅलो. जी नितिन डोरले। हा सर, मला असं म्हणायचं ते माझं मंडळीचं जे UDI कार्ड आहे तर ते डॉक्टरने मला परत अजून बोलवलंच नाही सर. पहली बार ज्वाइन कर रहे हैं क्या? पहली बार ज्वाइन कर रहे हैं? हा फर्स्ट टाइम ज्वाइन कर रहे हो? हा सर. एड्रेस बताइए पूरा। हेलो नितिन डोरले। हा. परसेंटेज कितने हैं? म्हणजे मेरे पत्नी का 67% पहले वाइफ का नाम बताओ। वाइफ के बारे में बात कर रहे हो कि आप खुद के बारे में बात कर रहे हो? पहले ये क्लियर करो। मेरे वाइफ के बारे में बात कर रहा हूँ अभी. तो वाइफ का नाम बताओ पूरा। मनीषा निकुंदोरले. मनीषा डोरले। हा. अच्छा, परसेंटेज कितने हैं दीदी के? 67. 67। क्या प्रकार है? मूक बधीर. मुख बधिर। कहाँ से हो आप? बीड जिले से. जिला बीड़ से हो। तहसील? शिरूर. शीरूर। गांव का नाम क्या है? टेंभुर्णी. टेम्बुर्नी। मोबाइल नंबर बताइए। 93 25 93 25 25 52 52 73 73। 98. कोणी आलेलं आहे का इकडे पुढे? कोणी आलेलं असेल सांग. 8-10 लोक येणार होते 7 वाजता भेटायला. सर मेरा रिक्वेस्ट थोड़ा सुनिए ना। एज क्या है दीदी का? उनका 33 बरस होगा. 33 बरस होगा। और पढ़ाई कितनी की है? उसकी चौथी क्लास. फोर्थ क्लास। बताइए क्या विषय है आपका? तो उसका UDI निकालने का था. तो हाँ जी। मैं बीड़ को गया था वो UDI निकालने के लिए. वो डॉक्टर ने कैश पेपर उधर से कैश पेपर निकाला और उसने बोला कि हम तुमको तारीख देंगे, उस तारीख को तुम आना. लेकिन अभी 3-4 महीने हो गए उन्होंने तारीख ही नहीं दिया और हमको बुलाया भी नहीं उधर. डिसेबिलिटी सर्टिफिकेट है क्या? हाँ है ना सर. अच्छा। कब बनाई है डिसेबिलिटी सर्टिफिकेट? उसका वो पुराना है ना सर. कितने साल पुराना है? वो पहला का वो ऑफलाइन नहीं नहीं क्या वो रहता ऑफलाइन ना, वही है उसके पास. कौन से साल में बनाई भैया? नितिन, हाँ. कौन से साल में बनाई भाई? ठहरो सर, मैं 2 मिनट में कहता था उस पर UDI को लेके आता हूँ.
बताओ जरा डिटेल। सर 2 मिनिटं बोलू द्या सर मीटिंग मध्ये. हॅलो सर मैं कुछ बोलूं सर? हॅलो हाँ बोला. सर 2 मिनिटं बोलतो मी या सर्वांसोबत. हो हो बोलून घेऊ सर्वांसोबत. या सर्वांसोबत 2 मिनिटं मी बोलतो सर. हो यांचा प्रश्न होऊ द्या. बोला बोला तुम्ही पण बोला. यांचा प्रश्न होऊ द्या. यांच्या सोबत बोलतो. या सर्वांना सांगतो जेवढे काही मीटिंग मध्ये जुडले आहेत त्यांना सांगतो. मी सर्व दिव्यांग भाई बहिणींना सांगत आहे की आपल्याला सरांना जो प्रश्न विचारायचा आहे त्या प्रश्नाबद्दल आपले ते डॉक्युमेंट कागदपत्र कोणासोबत आपल्याला काम आहे त्यांचा मोबाईल नंबर त्यांचा ऍड्रेस पूर्ण कुठं राहतात हे आपल्याला तयार ठेवा मीटिंग मध्ये. म्हणजे आपल्याला लाईव्ह मीटिंग मध्ये सरांना सांगता येईल. म्हटलं का मी काय बोललो ते समजलं काय? मी काय बोललो ते समजलं काय? दीपिका हॅलो दीपिका मॅडम मी काय हो म्हणतो हो मी ऐकत आहे, कळलं मला. नितीन आपल्याला सांगा बरं त्याच्याबद्दल- लवकर. हा बिलकुल. गोकुळजींनी जे म्हटलं ते लक्षात घ्या. सर्वांनी डॉक्युमेंट रेडी ठेवा विचारून. मग वेळ होतो ना. आता ह्या नितीनच्या केसमध्ये वेळ जाऊन राहिला. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. सर ते काढलेलं सर्टिफिकेट ज्या टायमाला काढलं होतं ते डेट सांगायची ना सर तुम्हाला? हो ते डेट सांग राजा. ठीक आहे. 8 जून 99. बोल ना. सांग सांग. 8 जून 99. 8 जून 99. हा तर आता एक काम कर हा. नितीन. टेन्शन बंद असेल. ते चालूच नाहीये सर अजून. हा तर आता एक तू बीडला राहते. शिरूर जिल्ह्यामध्ये गाव टेंभुर्णी आहे. शिरूर जिल्हा नाही सर, तुला ते- तालुका आहे सर. अरे राजा माझं ऐकून घे. आवाज येत आहे का माझं? हा येते सर. तुझी पेन्शन तुला येणार नाही. आणि तुझं UDID कार्ड पण तुला येणार नाही. आशेवरती राहू नको. बर तू अगोदर तुझ्या वाईफला आणि तुम्ही दोघं जाऊन नवीन हँडिकॅप सर्टिफिकेट डिसॅबिलिटी सर्टिफिकेट तयार करा. तुझी सर्टिफिकेट 1999 ची आहे. हा. सन 2020 च्या अगोदरचे सर्व सर्टिफिकेट जे आहे त्या रिन्यू करणं मॅन्डेटरी आहे. त्यामुळे तू आजच जा आणि नवीन हँडिकॅप सर्टिफिकेट अप्लाय कर आणि नवीन UDID कार्ड बनव. त्याच्या आधारावरती सर्व डॉक्युमेंटेशन आपल्याला करता येईल. ठीक. कळलंय का? सर मला ती समजलं. आज मी काय म्हटलं बोल. म्हणलं मी. अरे कोटी किती हॅलो काय म्हटलं? म्हणलं आज जाऊ का? म्हणलं आज जाऊ का? हो आज जा आणि उद्या सांग मला प्रोग्राम मध्ये येऊन काय झालं तर. बर ठीक आहे सर. आणि सर मला अजून एक 88% तर मला ते माझं स्वतः तुझे स्वतःचे 88% आहे. सर मला ते स्कूटी बद्दल बोलायचं होतं सर. मला स्कूटी मिळेल? हॅलो नितीन. म्हणलं सर मला 88% अपंगत्व आहे सर. माझ्या UDID वर पण 88% आहे. मला स्कूटी मिळेल का सर? म्हणलं आता मला एक सांग. तुझ्या डिसॅबिलिटी सर्टिफिकेट कधी बनविली होती? कधी बनविली तुझी? एकच मिनिट.
मी पुन्हा सांगतो सर्व दिव्यांग बंधू भगिनींना, मित्रमंडळींना, की ते कागदपत्र तयार ठेवा, ज्याबद्दल आपल्याला काम आहे त्याबद्दल आपल्याला ते तयार ठेवा. ऑनलाईन आहे आपण सर्वजण. त्यांना एक मिनिट सुद्धा वेळ नाहीये सरांना, माहितीये तुम्हाला. सरांना 5 मिनिटं सरांचे मौनाचे आहेत. हॅलो सर. बरोबर म्हणत आहे ते सर. हं. हॅलो अमोल सर. त्यांचे 2019 ला बनलेले होते. 2019 नितीन डोरलेची 2019 ला केलेली आहे का? हा नितीन डोरगे. त्यांचं UID कार्ड पण आहे त्यांच्याकडे. बरं नितीन, तुझी माहिती मिळालेली आहे सुभाषजी कडून. ऐक माझी गोष्ट, मी काय म्हणतोय. मला एका प्रश्न उत्तर दे. तू याच्या अगोदर सायकल उचललेली आहे का? काही साधन घेतलेलं आहे सरकारकडून? हा सर, मला शाळेतर्फे भेटलेली आहे. कधी? 2009 मध्ये. काय मिळालेली आहे? सायकल, आपली हँडलची सायकल. हा, तर एक काम कर, तुझे UDID कार्ड, हँडिकॅप सर्टिफिकेट आणि आधार कार्ड मला आता व्हॉट्सअप कर. बर, मी तुला ठीक देतो आहे. ती सायकल, बॅटरी चालित सायकल. ठीक आहे? ठीक आहे सर. थोडा महिना 2 महिने लागेल, पण देतो. पण नागपूरला यावं लागेल घ्यायला. नागपूरला सर? हो हो हो, नागपूरला यावं लागेल. सर मेरे पास सुनिए ना. हा. कठीण थोडी तयारी आवाज असेल येतील तर मी भाऊ प्रोसेस पुढे नागपूरला. वाढवतो. हा. तुझी तयारी असेल तर प्रोसेस पुढे वाढवतो. तुला खर्च येईल जवळपास 2-4 हजाराचा, यायचा खर्च येईल आणि जायचा खर्च. बाकी तू गाडी ती रेल्वेमध्ये घेऊन जायची. जे नाही येण्याचा सर. खर्च लागेल तो येईल. नाही, माझी परिस्थिती नाही सर तितक्या लांब यायची. येऊ बी का शकत बरं नाही सर मी. हा? नाही, चालताच येत नाही सर मला मग डायरेक्ट. हो, मी ते तुझ्या 88% तुझ्या भावना समजलो मी. मग कोणी सर गाव असतील कोणतं आहे तुझ्या सर? शेजारी पाजारी, तुझ्या मित्रमंडळी गाव कोणी कोणतं असतील? आहे? कोणती असेल ना? सर मेरे पास सुनो. आमच्या गाड्या नागपूरला येतात सर. गाड्या. बरं, असो, वेळ आहे आता या विषयावर. तू 1-2 आपल्या गडी तयार करून ठेव. हा. त्यांच्या गडीच्या मदतीने येऊन जायचे. जरा रेल्वेमध्येच राहते सवलत, थोडी त्रास होते, पण आता ते काम काहीतरी करायचं तर काही यावं लागेल ना. बघ, तू गाव विचार कर, कोणतं आहे बाकी हो तुझं सर? काम करून देऊ शकतो मी. ठीक आहे? नितीन बरं, भाऊचं गाव कोणतं आहे? टेंभुर्णी. तुझं काम करून देऊ शकतो. तू आपला काम कर ना, तरी नुसार लागते ना. चला, नेक्स्ट बोला. लोक आहेत काय, हो. लागल तर ठीक, नाही तर बंद करतो. चलिए, नए लोग बात करिए. भाई, किसको बात करनी, कृपया बताइए. हेलो कंचन. हेलो फर्स्ट टाइम मीटिंग है सर. संतोष शिंदे, नमस्कार सर. विकास उरकुडे. आवाज येते का सर? हा, विकास उरकुडे, बोलिए. मी सर युनियर कार्डसाठी आता तुम्हाला म्हटलं होतं. काय म्हणजे युनियर कार्ड? हे बघा, हे हो, विकासराव, एका ठिकाणी शांततेत बसा. एका ठिकाणी शांततेत बसा. कॅमेरा हलवा नको. कॅमेरा हिलाइए मत, शांति से बैठिए. अच्छा, आंख का प्रॉब्लम है? अच्छा, मी मेडिकल मध्ये गेलो होतो. कहाँ से हो आप? नागपुर से हो? नागपूर. इससे पहले जुड़े थे क्या आप? नाही, पहली बार जुड़ रहे हो क्या? पहिल्यांदा जुळलो मी. विकास उरकुडे. पर्सेंटेज किती आहे? हे आता डॉक्टरनी काही लिहून नाही दिलं आहे. माझं 2019 मध्ये 18 मध्ये त्याचं ऑपरेशन झालं होतं कॅन्सरचं. कॅन्सर?
त्या डॉक्टर लोकांनी काही लिहून नाही दिलं ते आमच्याकडे नाही आहे म्हणे. मग मी कॅन्सरचं ऑपरेशन झालं होतं, मग काय झालं? तर मी त्या डॉक्टर लोकांना म्हटलं लिहून द्या म्हणून. काय लिहून द्या? ते म्हणजे किती पर्सेंट आहे काय म्हणून. त्याने डॉक्टर लोक म्हणजे आमच्याकडे नाही आहे असं आम्ही लिहून नाही देत. 90 नंबर मध्ये झालं. नंतर मग डॉक्टर आपल्या डोळ्याच्या डॉक्टरकडे गेलो. डोळेवाले आता ते मॅडम म्हणते 1 महिना सुट्टीवर आहे, असं आहे नसं आहे, तरी काही एक्सेप्ट नाही करत नाही सर. आणि तुम्ही बघा आता हे एवढं प्रकरण आहे माझं. ठीक आहे. पुन्हा बाकी शरीर ठीक आहे सगळं? हा शरीर ठीक आहे, पण एका डोळ्याने बिलकुलच दिसत नाही. दुसऱ्या डोळ्यामध्ये आता मोतियाबिंदू सांगितलाय. बरं, आता ठीक आहे. मला तुमची हँडिकॅप सर्टिफिकेट बनली नाही हा प्रश्न आहे तुमचा? हो हो असंच आहे ना? हो हो. कुठे राहता नागपूरला? नागपूरला नंदनवन. मोबाईल नंबर सांगा. 7972 350 565. 7972 पुढे 565. 565. हो. ठीक आहे. तुम्ही वय किती आहे तुमचं? 50. काय व्यवसाय करता? मी सर आधी गाडी चालवायचा. काय गाडी ना का 4 व्हीलर. हा हा. पण आता डोळ्याने दिसत नाही ना, आता घरीच राहतो मग. अच्छा, काही करत नाही. ठीक आहे. तुम्ही रविवारी या, मी एका डिपार्टमेंट मध्ये चिठ्ठी लिहून देतो. चिठ्ठी घेऊन जा तिथे डिपार्टमेंटला. रविवारी कुठे यायचं आहे? माझ्या कार्यालयामध्ये या, इथे लवकुश नगर मानेवाडा 10 वाजता यायचं बरोबर. हा ठीक आहे. हॅलो विकासजी, हो हो. कळलं का तुम्हाला सगळं माझं बोलणं? की तुम्हाला रविवारी माझ्याकडे या, मी एक चिठ्ठी लिहून देतो, ते चिठ्ठी घेऊन सोमवारी जायचं, काम होऊन जाईल. ठीक आहे. मी इथं लिहितो, रविवारी यायला सांगितलं आहे. हो हो मी येईल ना सर. 10 वाजता ना? हो 10 वाजता सांगितलं सरांनी. हे लवकुश नगर येथे कोणी काय सर? लवकुश नगर मानेवाडा. ठीक आहे. मानेवाडा चौक माहिती आहे ना? हा हा. तिकडे यायचं 10 वाजता. ठीक आहे. हॅलो सर. हॅलो. हा बोला ना. बोला. मग ठीक आहे. उरकुडे झालं समाधान? हा उरकुडेची समाधान झालं का? हो हो सर. ठीक आहे. हा संतोषजी साईराम, धन्यवाद. हॅलो. हा हॅलो. सर गुड मॉर्निंग. बोला संतोष शिंदे, बोला तुम्ही. मी काय म्हटलं सर, आपलं काम होईल ना सर? काय आपलं काम होईल ना? मी कसं सांगू काम होईल की नाही होईल? कोणत्या तारखेला जॉईन झाले होते ते तर सांगा मला. 31 मार्च. आणि आता तुमचं काम मला मी तुम्हाला तेव्हा दिशा निर्देश दिले असतील, ते लक्षात घ्या तुम्ही. तेव्हा आलतो मी, सोमवारी आलतो आपल्या इथे. अरे हो राजा, तुम्ही सोमवारी आले, हे सगळं बरोबर आहे, पण काम कोणतं आहे मला पाहू शकते? आणि ते मार्गी लागली का? 31 मार्च, संतोष शिंदे.
पहिली तारीख सांगा, पहिली तारीख. पहिली 15 मार्च नागपूरला आलतो मी 15 मार्चला. बरं, आता काय काम होतं तुमचं? हे मला हे पाहिजे होते पर्सेंट वाढून. बरं, मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं? हा. हो, किती वेळ लागेल? नाही, मी तुम्हाला काय सांगितलं होतं? वेळ लागेल बाबा म्हणून. अरे मी निर्देश काय दिले होते मित्रा तुम्हाला? वेळ लागला मला विषय नंतर काय काम. हा, तुम्ही म्हणे होईल म्हणे पण वेळ लागेल म्हणे. हे बघा संतोषराव, असं काही मी म्हटलं नाही. मी काय म्हटलं ते सांगतो. सांगा, बोला ना. तुम्हाला ऍसिड अटॅक होता आणि त्यांनी तुम्हाला 30% दिलेले होते. आणि डोळ्याच्या प्रॉब्लेम मुळे 30% दिले होते. ऍसिड अटॅकचे दिले नव्हते पर्सेंटेज. तुम्हाला सांगितलं होतं मी की तुम्हाला 70%, 60 ते 70% पर्यंत मिळू शकते. बरोबर आहे. असं बोललो होतो मी, बरोबर आहे? हा, बरोबर आहे, बरोबर, अगदी बरोबर. तुम्हाला काय म्हटलं होतं, अमरावतीला जा आणि तुम्ही आपली मेडिकल टेस्ट करा. गेलतो ना सर, ते होत नाही म्हणे आता म्हणे डबल म्हणे. मग तुम्ही मला हे सांगितलं मी तुम्हाला सोमवारी सांगितलं होतं ना. आता कधी? आलतो ना आता कधी? सोमवारी. नाही, माझ्या लक्षात नाहीये. तुमच्या लक्षात असेल तर मी तुम्हाला लक्षात नाही माझी ही गोष्ट. तुम्हाला 30% होते, 70% तुम्हाला मिळेल अशी माझी खात्री होती. कारण ऍसिड अटॅकचे ते प्रमाण त्यामध्ये काउंट केलं नव्हतं. त्यामुळे तुम्हाला तिथे जायला सांगितलं होतं. तुम्ही तिथे गेल्यानंतर आता सांगा काय झालं तिथे गेल्यानंतर? तर ते काय म्हणे, मी आता अमरावतीला काल गेलतो. हॅलो, हा, आवाज येत आहे ना? केव्हा गेले होते अमरावतीला? कालच गेलतो मी अमरावतीला. तर ते काय म्हणाले, तुमची समस्या गंभीर आहे म्हणे. तुम्ही म्हणे अकोल्याला जा म्हणे. अकोला अकोला इथं तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधले कुठल्या तुम्ही? अमरावती. अमरावती जिल्ह्यामधले कुठल्या? हो, प्रॉपर अमरावती. तुम्हाला कोणी सांगितलं अकोल्याला जायचं? अकोल्याला म्हणे इथं म्हणे ऑफिस आहे म्हणे, हेड ऑफिस आहे म्हणे. तुम्हाला कोणी सांगितलं अकोल्याला जायचं? अरे डॉक्टर 21 नंबर में वेरिफिकेशन होता। 21 नंबर में गया था मैं, वहाँ पर भी गया था 21 नंबर में। वहां से बोले वो अकोला जाओ बोले तुम बोले। ये जो डॉक्यूमेंट में चुकी होती ना, मैंने बहुत सारे कराया बोला। मैंने बहुत सारे लोगों के ऐसा कराया, जो चुकी हो जाती वो वेरिफिकेशन कर देते। जिला छोड़ के अकोले में नहीं जा सकते ना, नहीं बोल सकता ना कोई। बिल्कुल बिल्कुल। बोले ठीक है, तुम ये बोलो कि कब रहेंगे? मैं रहूंगा साथ में। बुधवार को आता मैं। बुधवार को 7:30 बजे मैं बुधवार को वो जो इरविन डिपो की तरफ जो रास्ता जाता, वहाँ जो सेतु है, पहले वहां पर सेतु में ऑनलाइन करना पड़ता। उसके बाद में अपने को 21 नंबर में जाना पड़ता। तो मेरा कार्ड है ना, मेरे पास बना हुआ है ना, यूडीआई कार्ड। तो उस पर टूटी आगे ना, कम ज्यादा है ना बोलते। अपन 2 बार से अपील कर रहे हैं ना अपनी, कि भाई जितना परसेंटेज होना था उतना नहीं मिला अपने को। नहीं तो 2 बार से कर रहे हैं ना अपन, अपील में जा रहे हैं ना। मोहम्मद जी बोल रहे हैं ना आप? हाँ, मोहम्मद जी बोल रहे हैं। हाँ, मैं कहूँ तो इनका नंबर लीजिए आप। हाँ, मोहम्मद जी का नंबर लीजिए, मोहम्मद जी को फोन कीजिए बुधवार को। तुम मेरे को मेरा नंबर ले लो तुम। पेन दे और थोड़ा रुको 1 मिनट। बाकी लोगों को बोलने दो, मोहम्मद जी का नंबर लो, बुधवार के दिन फोन करो। बाकी नए लोग और बहुत जुड़े हुए। 9373 1 मिनट 93
73 898 898 143 143 हेले हेले 9373 898 898 143 143। नाम क्या आपका? मुजम्मिल। ठीक है। मैं और जैसा दो तीन केस लेकर आने वाला हूँ। हाँ, तो वो क्या बोले, वो जो म्हणजे मैं बोला क्या है तो बोले, हाँ तो उन्होंने जो वेबसाइट थी बोले वो बंद कर दी बोले। नहीं, घुमाए उन्होंने। हाँ हाँ, हफ्ते में एक दिन तो चालू रखते हैं और उसमें भी बंद कर दिए। तो मैंने वैसा देखो, अपने सेवा में वहां बैठे हुए लोग हैं, वो क्या फॉल्ट है तुम्हारे डॉक्यूमेंट में, वो वेरिफिकेशन तुरंत के तुरंत करके देते। अगर उनकी चूक हुई तो वो खुद ही तुरंत के तुरंत अपने को निकाल कर भी देते। देखो, मेरे को 7 साल हो गए, मेरे को 7 साल की मैं इतने बार गया, मैं इतने परेशान हुआ, बोलेगा काम नहीं। देख के भी करते अपन, बाकी और लोगों का भी क्या क्या है देखते। मेरा विकास वाला सर, जो तुम बुधवार 2012 का है। विकास सर, आप बुधवार को फोन कीजिए मोहम्मद जी को। ठीक है ना? ठीक है। ठीक है हाँ, शिंदे जी। हाँ, मिलता फिर मैं आपको बुधवार को। हाँ, बुधवार को मिलेंगे। हाँ शिंदे जी, विषय क्लियर है अभी? हाँ, ठीक है, क्लियर है सर। हाँ, तो अभी मेरी बात आप सुनिए। हाँ, बोलो ना। आप अमरावती कल गए थे, हाँ, इसके पहले कब गए थे? इसके पहले भी बहुत बार गया मैं, इसका कोई अंदाज ही नहीं। 31 तारीख के बाद कब गए? 31 तारीख के बाद 2-4 दिन के बाद ही मैं गया वहां पर, तो बोले फॉर्म भर दो बोले, ये तो चलो ठीक है। फॉर्म भर लेते मैंने ऑनलाइन। सर, होता कैसा, हाँ, जो बोलो लोग ना। जाते हैं वहां पे। हाँ हेलो, हाँ अमोल सर, हाँ जी। होता कैसा कि वहां पर 1 बजे तक के का टाइम रहता, अच्छा, और पूरा जिला एक ही दिन रहता, बुधवार के दिन। बुधवार के दिन अकोला में? नहीं, अमरावती अमरावती में। अमरावती में, हाँ। अब यहाँ पर 3 केबिना है। अब वहां पर अपने को मालूम रहता कि अपना कौनता काम है और कौनते केबिन में होगा, हाँ। ये मालूम रहना चाहिए, तो वो तुरंत के तुरंत हो जाता। अच्छा, पूरे जिले के लोग एक ही दिन दे रहे हो, बिल्कुल वो अपना फुल सपोर्ट करते वो लोग, जी और पूरा करते हैं। सिर्फ ये है कि अपने को करते आना चाहिए। ठीक। हे कुठून बोलतायत, हे कुठून बोलतायत सर? चलेगा हे संतोष जी, अभी ये मुजम्मिल भाई से बात कर लो और आगे प्रोसेस बढ़ाओ। ठीक है ना, मैं मेरा हेलो विश्वास सर, पहले उनको मेरा बुधवार के विश्वास दिन पहले भी निकालूंगा। था, आज भी मेरा विश्वास है कि हाँ, आपको एसिड अटैक के कारण आपके परसेंटेज थांबणं काशीनाथ काय हाँ, और जो आपको पेंशन का लाभ नहीं मिल रहा है वो लाभ मिलना चालू हो जाएगा। ठीक है? हाँ, मिलना चाहिए ना सर। हाँ बिल्कुल, संतोष कोशिश भाऊ, गाव जारी है कोणतं आहे भाई। तुमचं? हेलो संतोष भाऊ, हॅलो गाव कोणतं आहे? हाँ, बोला ना सर। गाव काय कोणतं म्हणता आहे? सर? हो गोकुल साहेब, माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही डबल एपिसोड पाहून घेत जा वाटलं तर, कारण वेळ जाते याच्यामध्ये. आता हो. तुम्ही त्यांना फोन नंबर विचाराल, मग मी ऑलरेडी विचारून चुकलेलो आहे सगळं, फोन नंबर विचारलाय, गाव विचारलाय, सगळे तर तुम्हाला मिळेल ना या एपिसोड मध्ये. तुम्ही ऑनलाईन फेसबुकवर पाहून घ्या जरा. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. माझी सर्वांना विनंती आहे की एकाचे बोलणं झाल्यानंतर दुसरे बोला, असं करू. चला बोला, नेक्स्ट कोण आहे? आणि ज्यांना काही डबल प्रश्न असले ना, हा एपिसोड सर सावडेकर बोलते. फेसबुक वरती, तुम्हाला माहित आहे आपण काही एडिट वगैरे चालू करत आहे. नाही. सर कंचन बोल रहा हूँ, कंचन सर, कंचन बोल रहा चला हूँ नेक्स्ट बोला, कोण बोलतोय? सर, कंचन 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 कोण बोल रहे? नंतर टाइम नाही भेटत मला. कंचन कल्चर कंचन कहाँ से बोल रहे हो? सर मैं लुधियाना से बोल रहा हूँ. त्याने घेरलं ना, त्याच्यासंग बोलत आहे. लुधियाना? हाँ जी सर. पहली बार याच्यावर बोल रहे हो? हे क्लिप म्हणून. हाँ जी सर. पहली बार ज्वाइन कर रहे हो? काशीनाथ जरा माइक म्यूट रखो. हाँ जी काशीनाथ सर. जी माइक म्यूट रखिए भैया.
सर मैं लुधियाना से हाँ पहली बार मीटिंग में ज्वाइन किया हूँ सर। हाँ, कोई बात नहीं, जरा आराम से बात करते, कोई बात नहीं, अभी करते हैं। हेलो बताइए, नाम हेलो बताइए अपना। हेलो सर सर मैं मेरे थाम को रे बाबा मैं थाम। काशीनाथ जरा फोन म्यूट कर. काशीनाथ माईक हो बंद कर. काशीनाथ राव, इकडे काशीनाथ तुम्ही भाऊ एक मजा मिनिट करून राहिले, होल्ड इकडे आम्हाला त्रास होऊन राहिले. जरा हाँ फोन बंद करा, का जरा इतना 2 मिनिट थांबा, बोल तुमच्यासोबत. काशीनाथ भाऊ सर का इतना बिजी शेड्यूल होने के बाद में भी अपने को 2 घंटे दे रहे हैं यार, उनकी गनीमत है। और सर मेरे सारा को ना इंडिया है उनके ये पीछे। थोड़ा प्रॉब्लम 5 होता है मिनट सर। नहीं मिलते हो, 5 मिनट काय को बोल रहे हो? उनको 5 मिनट टाइम पूछो है क्या तो? वही ना, एक उनके पास इतना बिजी शेड्यूल है, इसके बावजूद भी अपने को टाइम दे रहे हैं, तो उनका बहुत बहुत धन्यवाद करना चाहिए अपन ने। मेरे को तो उनका पूरे जुड़ा हुआ है। ये 2026 में जुड़ा हूँ। मेरे को तो कल पता चला है सबका सब सर का जो सर भी मैं कैरेक्टर है वो कल लुधियाना से पता बोल रहा चला हूँ। है। उनको 5 मिनट नहीं मिलते हैं किसके साथ बात करने को, और क्या है? तभी भी अपने लिए इतने दिव्यांग लोगों के लिए मीटिंग में जेड होते हैं, बाद में 10 बजे और उधर मीटिंग गोकुळजी होती है ऑफिस सरांना में. बोलू द्या, टाइम होतोय. बोला 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 सर बोलो, क्या नाम है बताइए पूरा. सर मेरा नाम कंचन मंगर है। थोड़ा बाहर की पूरा बोलते हैं. कंचन बताइए मंगर। फिर नाम बताइए. कंचन मंगर। कंचन मंगल. हाँ जी मंगर MANGAR। हाँ मंगर, कंचन मंगर, हाँ हाँ जी। कंचन मंगर. हाँ जी सर। हाँ, परसेंटेज कितने भैया आपके? क्या हुआ इंडस्ट्री में? आपके हैंडीकैप परसेंटेज कितने हैं? 65। 65. हाँ जी सर। क्या प्रकार है दिव्यांगों का? तो मेरे को ना ये पेंशन पेंशन का पैसा और नहीं नहीं, हेलो कंचन भाई, पहले मेरे सवाल का जवाब दो. आपकी परेशानी मैं पूछता हूँ, पर ये प्रकार क्या है, मतलब किस तरह के दिव्यांग हो आप? पैर से प्रॉब्लम है, हाथ से प्रॉब्लम है? आज से सर। हाथ से प्रॉब्लम है, दिखाइए हाथ. ये देखिए सर, अच्छा, एक हाथ कटा हुआ है. ये राइट हैंड नहीं है। राइट हैंड. हाँ जी। राइट हैंड. कहाँ से बोल रहे हो आप? सर वेस्ट बंगाल का हूँ, पर मैं लुधियाना में काम करने आता हूँ। वेस्ट बंगाल. जी सर। और अभी कहाँ, लुधियाना में हो? हाँ जी सर। जिला है क्या ये? जिला है ना लुधियाना सर। वही पंजाब के आसपास ही पड़ता है, लुधियाना जिला पंजाब है. स्टेट में। लुधियाना पंजाब. अभी पंजाब से बात कर रहे हो और जॉब करने आओ. ब्लॉक क्या है, हाँ जी। ब्लॉक? ब्लॉक ब्लॉक मतलब? ब्लॉक मतलब तहसील, तालुका. तालुका पता नहीं सर, क्या है मुझे नहीं पता, बस पता पड़ा था लुधियाना, लेकिन। लुधियाना में शहर में ही हो क्या खास? हाँ जी हाँ जी। अच्छा, फिर ठीक है. लुधियाना. एज क्या है आपकी? मेरा 32 है। 32 है. चलो, मोबाइल नंबर बताओ. 8968 8968 7395 7395 46। 46. ठीक है. जॉब कहाँ पर करते हो आप? सर ये पंजाब में करता हूँ, ये बाबा मुकाम सिंह नगर एरिया है। क्या जॉब है, क्या करते हो? मैं सर लोहा डिपार्टमेंट करता हूँ काम। हाँ, लोहा डिपार्टमेंट। लोहा. लोहा हाँ जी हाँ जी सर। क्या करते हो लोहे का? लोहे का वही जैसे पीना उना बनाते हैं, पीना उना बनाते हैं, ठपे भट्टी चलता है सर। है क्या, कोई पिन है आपके पास? पिन तो नहीं है सर, आप घर पे तो लाने देते नहीं है, कमरे पे तो लाने देते नहीं सर कंपनी से। लोहे का काम करते हो, पिन बनाते हो, पिन? हाँ जी सर। तो तुम क्या पैकिंग करते हो क्या वहां पर, वो पिन की वगैरह? सर मैं भट्टी चलाता हूँ। हम्म. भट्टी भट्टी। भट्टी चलाते हो, अच्छा. भट्टी चलाते है, लोहे के पिन का काम करते हैं, लोहे के.
पिन का काम करते हैं। अच्छा चलो बताओ अभी आपकी समस्या बताइए। ये पढ़ाई कितनी हुई है, एजुकेशन कितना हुआ है? मेरा सर वही 6 क्लास तक में पढ़ा हूँ सर। 6 क्लास तक पढ़े हैं। और ये हाथ का प्रॉब्लम के एक्सीडेंट से हुआ है? हाँ जी सर, एक्सीडेंट हुआ है। कब हुआ था एक्सीडेंट? ये सर 12 साल हो गए। वही, 12 साल हो गए? हाँ जी सर। अच्छा। राइट। एक्सीडेंट के कारण प्रॉब्लम हुआ है। चलो बताओ क्या विषय है भैया आपका? सर मेरे को ना ट्रेन में जाने में थोड़ा दिक्कत होता है। और मेन चीज है कि ट्रेन में जाने की दिक्कत होती है आपको? हाँ जी सर। और पेंसिल पैसा सिर्फ 1000 रुपये मिलता है सर। क्यों दिक्कत होती है ट्रेन में जाने की? ट्रेन में ये है कि अब इतना एक एक 3 दिन विषय का लेते हैं। ट्रेन में जाने। ट्रेन में 3 दिन का रास्ता होता है सर, लुधियाना से वेस्ट बंगाल तक जाना। वेस्ट बंगाल हम्म। तक जाना 3 दिन का रास्ता होता है, पर उतना भीड़ भाड़ में फिर पैसा भी उतना ही लेता है जितना आम आदमी का लेता है। मैं वो टीटी को हो गया, काउंटर में हो गया, सर्टिफिकेट विकलांग का सर्टिफिकेट दिखाता हूँ, फिर भी बोलता है कि कार्ड बनाना पड़ेगा सर, बोलता है मेरे को हाफ नहीं देता कुछ। देखो कंचन, वो टीटी जो कर रहा है वो बरोबर कर रहा है। अच्छा सर। आपका हैंडीकैप सर्टिफिकेट बनाने से आपको हाफ टिकट नहीं मिलेगा। हाँ क्योंकि अभी रेलवे का कार्ड बनता है। हाँ सबसे जी सर। पहले आपको वो कार्ड बनाना पड़ेगा। हाँ जी। और वो कार्ड बनाकर वो कार्ड के माध्यम से आपको बुकिंग करनी पड़ेगी। अभी ऐसा नहीं है कि रेलवे सर्टिफिकेट से काम नहीं होता है, होता है। जैसे मेरे पास रेलवे सर्टिफिकेट है तो हाँ जी। मैं किसी को भेज के ओरिजिनल रेलवे कंसेशन सर्टिफिकेट से टिकट मेरी बना लेता हूँ। लेकिन कहीं कहीं चलता है, कहीं कहीं नहीं चलता है। क्योंकि ये इन्होंने प्रोसेस बंद कर दिया है, अभी रेलवे कंसेशन का कार्ड ही लगता है। तो मैं आपको ये सॉल्यूशन दूंगा कि आपको आपका सफर 3-3 दिन का है, बहुत ज्यादा उसकी रेलवे का खर्चा लगता होगा, इसलिए आप अति तत्काल रेलवे कंसेशन का पास बना लो। अब ये कौन बना कर देगा, कहाँ से बनेगा? तो यहाँ पर हमारे पास में मार्गदर्शन करने वाले और भी लोग हैं, वो उनको मैं बोलता हूँ आपको मार्गदर्शन करें। पहला एक सवाल पेंडिंग रखते हैं इस विषय को, अभी हाँ इसका जी सॉल्यूशन भी अभी निकालेंगे। दूसरा सवाल बताओ। सर, मेरा महीने में सिर्फ पेंसिल पैसा इतना साल हो गया, मतलब 3 साल 4 साल हो गए, सिर्फ पेंसिल 1000 रुपये, सिर्फ 1000 रुपये आता है। तुम्हारा आवाज थोड़ा सा प्रॉपर क्लियर नहीं सुन पा रहा हूं मैं। सर सिर्फ 1000 रुपये आता है महीने में बोलो पेंसिल। बोलो। पेंशन। महीने का 1000 रुपये आता है? हाँ जी सर। हाँ, ये सवाल है तुम्हारा कि महीने का सिर्फ 1000 रुपये आता है ना? हाँ जी सर। कितना आना चाहिए भैया? सर कम से कम 2025 तक तो आना चाहिए था सर। नहीं, ये मांग हो गई तुम्हारी, ये हाँ जी तुम्हारी सर। डिमांड है सरकार से। वेस्ट हाँ बंगाल सर। में अभी दिव्यांगों के लिए कॉमन पैसा कितना आता है सभी को? सभी को तो सर, सभी को तो पता नहीं, पर मेरा बुआ है, मेरा रिश्तेदार भी है, तो कोई 1000 रुपये से ज्यादा आता ही नहीं किसी का। हाँ, क्यों तो ही फिर बोलते हैं 1000 रुपये वेस्ट बंगाल में आता है। हाँ जी सर। वेस्ट उसके लिए बंगाल सर में। की उसके लिए सर का चालू है दिव्यांग पूरे ऑल भारत में। उसके लिए ऑल भारत में जो पेंशन लागू होना चाहिए दिव्यांगों के लिए, सर की मांग है अपनी। ठीक है, हम लोग हेलो तुम्हारे सवाल का कमलेश। जवाब मैं देता हूँ। हाँ बिल्कुल। ये गोकुल जी कहते हैं कि हम लोगों का सभी का मांगना है कि एक देश एक पेंशन होनी चाहिए, ऐसी मांगनी चल रही है। ये धीरे धीरे जोर पकड़ेगा, इसमें सभी दिव्यांगों को साथ में आना है। सुभाष अगर यहाँ पर है तो कृपया इनको प्रोसेस बताइए रेलवे का। सुभाष जी अगर है तो, सुभाष सोनवाने भीड़ से। हाँ हेलो। हाँ हेलो। हाँ जी। हाँ जी सर। हाँ हेलो सर।
हाँ, जो हाँ आपका बताइए। जो ऑनलाइन, हाँ हेलो, जो आपका जो कभी उधर आपके पास कुछ सीएससी सेंटर कुछ होगा उधर ऑनलाइन? हाँ जी सर। हेलो, हाँ जी सर। आपके पास उधर कोई सीएससी सेंटर कुछ ऑनलाइन काम करते हैं क्या उधर कोई उधर नजदीकी? ये नजदीक तो नहीं, सुविधा केंद्र है सर। हाँ, वहाँ पे जाइए आप। जो आपका जो रेलवे पास का जो सर ने अभी बताया था, वहाँ हाँ पे जो जी। आपके डॉक्यूमेंट्स रहे थे 4, हाँ जी। आपका, हाँ, आपका यूआईडी कार्ड, आधार कार्ड, जो कुछ राशन का कोई राशन ये रहता है कूपन का आपके पास हाँ जी रहेगा, वो 4 डॉक्यूमेंट लेके जाएंगे तो आपको बना के देंगे। सर, मेरे पास इस टाइम अभी आईडी कार्ड में से आधार कार्ड, पैन कार्ड और वोटर कार्ड है, और हाँ सर्टिफिकेट लंका है। हाँ, वो आपको उधर लेके जाएंगे तो आपको वो बना के देंगे, ऑनलाइन पास। हाँ जी सर। सुभाष सर, हॅलो हाँ सुभाष बोला सर. ना, हाँ बोला ना। तर त्याच्यामध्ये कसं ते डॉक्टरांचं चेकअपचं मेडिकलचा ही पण पाहिजे, म्हणजे मेडिकल रिपोर्ट पाहिजे की बाबा याला दिव्यांग म्हणजे याला रेल्वेचे कन्सेशन द्या, त्यामध्ये सिव्हिलचा जो शिक्का असतो तो शिक्का दाखवून त्यांच्या ह्याच्याकडे रेल्वेकडे जाऊन ना ते त्यांच्याकडून शिक्का असून मग ते सर्टिफिकेट तिथे डाउनलोड करावं लागतं, मगच त्यांना ते भेटतं कन्सेशन. म्हणजे रेल्वेचं आणि याचं पण लागतं आपल्याला, सिव्हिल हॉस्पिटलचं आपल्या डॉक्टरांचा शिक्का पण लागतो, त्याचं चेकिंग पण लागतं, त्याचा एक फॉर्म असतो तो फिल करावा लागतो, ठीक म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे. आहे, हाँ असेल आहे का? हा, ओके. ते पण सांगा त्याला, म्हणजे कसं होईल ते दवाखान्यात जाऊन तो रेल्वे पासचं कन्सेशनचं एक करून आण म्हणा, फॉर्म भरून आण. दवाखान्यामध्ये ना, हा नाही तिथं सांगा त्याला. तो हे पण होतं ना सर, की आपण म्हणजे आता एक मागेच केस आलती, त्यांना ते रेल्वे तिथून देतात तिथून बी. मग कसं सिव्हिलला प्रत्येकाच्या तसंच करायला लागते. वेगवेगळे डिपेंड आहे ना, प्रत्येक राज्यात किंवा वेगळं असेल ना, असं मला काय माहिती नाही, पण आपल्याकडची प्रोसेस मी सांगितली. हो, आपल्याकडली तिकडली वेगळीच असेल, त्यांना डॉक्युमेंट्स पण थोडे हे राहतील. हाँ हेलो चालेल. भैया, हेलो, हेलो भैया, हाँ जी, किससे बोला सर? हाँ आपसे ही बात कर रहे हैं। हाँ कंचन, हाँ जी, हाँ जी सर। कंचन तुम्हारा समाधान हो गया है क्या? सर, ये जो सुविधा केंद्र पे वहाँ पे जाने के लिए बोला है, तो हाँ वहाँ पे बरोबर। आईडी 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 कार्ड बनाने, मेरे पास आईडी कार्ड, आधार कार्ड है, पैन कार्ड है, और साथ में विकलांग कार्ड है, विकलांग सर्टिफिकेट है सर, राशन सर्टिफिकेट है। कार्ड होगा? नहीं सर, राशन कार्ड घर पे है सर। तो घर पे उधर ही जाना पड़ेगा ना, यहाँ नहीं बनेगा, वो पंजाब में नहीं बनेगा, वो तो तुम्हारा वेस्ट बंगाल में ही बनेगा। वेस्ट बंगाल पे तो वहाँ पे मेरे को उतना जानकारी नहीं है सर, मैं भैया से बरोबर है ना पूछूंगा। सुभाष जी? हो सर। हाँ वो वेस्ट बंगाल में तुम्हारा जिधर किधर रहना है, वेस्ट बंगाल में कहाँ रहते हो आप? वेस्ट बंगाल सिलीगुड़ी का। शिलीगुड़ी? हाँ जी, हाँ जी। शिलीगुड़ी हाँ? सिलीगुड़ी सिलीगुड़ी। सिलीगुड़ी हाँ जी हाँ. सर, सिलीगुड़ी। अच्छा सिलीगुड़ी, हाँ सिलीगुड़ी। तो वहीं पर जाके बनाना पड़ेगा। अभी आप जब भी वेस्ट बंगाल जाते हो या सिलीगुड़ी जाते हो तो आप ये वहां जाके ये बना लेना। अमोल सर, हाँ बोला। नाही आपण कुठूनही ते हे करू शकतो, म्हणजे महाराष्ट्रातून पण करू शकतो, पण त्याचे पीडीएफ असले ना तर त्याला करून देईन मी त्याचे बाकी डॉक्युमेंट, पण त्याचा डॉक्टरचा एक दाखला पाहिजे, कारण तो अपलोड करावा लागतो. डॉक्टरचा त्याच्यामध्ये दाखला? स्टेट येतात, हा बाबा याला रेल्वेचं कन्सेशन असावं असं डॉक्टरचं संमतीपत्र देतात डॉक्टर, आणि त्याच्यामध्ये रेल्वेचे एक सँक्शनचा शिक्का लागतो. सर त्यांच्याकडे अमोल सर, रेल्वे उसकी तरतीब ऐसी कन्सेशन है, सर्टिफिकेट मैं नाही आहे. मैं बनाया लोगों के वो अमोल सर। हाँ सर। हाँ, उसका ऐसा है कि यहाँ का जो सीओ सर्जन है, जो हॉस्पिटल का, जिला हाँ। हॉस्पिटल का, हम्म उसका अलग से फॉर्म लेना पड़ता 10 रुपए का, उसको भर दिया हम्म अपने वो फॉर्म को, तो वहां के सर्जन को चेक करने के बाद उस पर वो ठप्पा मार देता हम्म और उस पर साइन कर देता। ये साइन ठप्पे पर अपन खिड़की में जाकर टिकट निकाल सकते।
हाँ बराबर है। नहीं, अभी मुझे सिर्फ इतना बताइए कि ये जो भाई साहब है कंचन, ये लुधियाना में है और इसका इसके सारे पेपर सिलीगुड़ी मतलब वेस्ट बंगाल के हैं, तो इसने अभी कहाँ जाना चाहिए? वो बेंगॉल वहां में जाना चाहिए. लुधियाना की हॉस्पिटल में बंगाल जाकर देखो. बंगालमध्ये जावं लागेल सर, तिथल्या हॉस्पिटलमध्ये. कुठे, लुधियाना की सिलीगुड़ी? नाही, बंगाल शिळीगुडी हाँ, तो जिथे बंगाल। राहतो तिथं. तिथे जावं लागेल. त्या हॉस्पिटलमध्ये. तिथून त्यांना ते रेल्वे कन्सेशनचा फॉर्म फिलअप करून देतील, तेच देतात ते. ओके। स्टॅम्प वगैरे मारून आणि आवक जावक नंबर सर्व टाकून देतात ते. कंचन, समझा जी कुछ सर. तुमको? सर आप लोग मुझसे वो बात तो समझा नहीं, लैंग्वेज में चल हाँ, रही. मैं समझाता हूँ, कोई बात नहीं। यहाँ पर जैसे डिस्कशन हुआ, यहाँ पे सभी अनुभवी व्यक्तियों ने डिस्कशन करने के बाद तुम्हारा केस का ये निष्कर्ष निकला कि तुमको जो है सिलीगुड़ी जाना है। वहां पर जो मेडिकल हॉस्पिटल है वहां जाके तुमको डॉक्टर को दिखाना है, रेलवे कंसेशन का कोई फॉर्म और डॉक्टर का कोई फॉर्म मिलेगा। वो डॉक्टर को जब तुम बताओगे कि मुझे रेलवे कंसेशन का ये बनाना है, आईडी कार्ड बनाना है, तो तुमको कोई फॉर्म भर के फॉर्म देगा भरने के लिए। उसके गाइडेंस वो जैसे जैसे बोलता है वो कर लो। और फिर वो करने के बाद वो फॉर्म लेके अगल बगल में कोई भी सेतु केंद्र होगा या सीएससी सेंटर होगा, वहां पे ऑनलाइन चढ़ा देना। अच्छा जी. तो और तुम्हारा ये ये प्रॉब्लम हमेशा के लिए सॉल्व हो जाएगा। सरकारी हॉस्पिटल में है सर? हाँ, सरकारी हॉस्पिटल में. सरकारी हॉस्पिटल में, हाँ। ये तुम्हारा पहला सवाल का जवाब मिल गया। दूसरा सवाल का जवाब बताता हूं मैं। हाँ जी. तुमने बोला था कि तुम्हारा पेंशन 1,000 रुपये आ रहा है। तो तुमको हाँ जी. बताना चाहता हूँ कि वेस्ट बंगाल में जो पेंशन आती थी वो 750 रुपया प्रति महीना मिलती थी। हाँ जी सर. लेकिन 2021 के चुनाव के दौरान ये पेंशन बढ़ाकर 1,000 रुपया कर दी है। हाँ जी. इसीलिए अभी वेस्ट बंगाल की जो मंथली पेंशन है दिव्यांगों की, वो 1,000 रुपया है। जो तुमको आती है वो बराबर है, उसमें कोई भी दो राहें नहीं है। अब वो पेंशन बढ़ानी है तो वो एक आंदोलन है, आने वाले समय में वो रफ्तार पकड़ेगा। एक देश एक पेंशन हमारा मांगनी है, उस पे हम लोग काम कर रहे हैं। ठीक है कंचन? हाँ जी सर. अच्छा, चलो अभी एक बताओ, तुम्हारे कितने दिव्यांग मित्र वहां पर जुड़े हुए हैं तुमसे? सर यहाँ पे तो अभी बहुत सारे हैं. तुमसे कितने लोग जुड़े हैं? सर अरे सर काशीनाथ, जी. 2 मिनिट थांब बेटा दादा। सर गुड मॉर्निंग. हाँ प्लीज, सर गुड मॉर्निंग. थोडा वेळ लागेल सगळ्यांना, पण एकेकाची समस्या खूप महत्वाची आहे, त्यामुळे घाई करू नका. सर शावमी, फक्त गुड मॉर्निंग. अरे हो दादा, गुड मॉर्निंग सुशील, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग। अरे कंचन, मेरे सवाल का सर जवाब दो। कितने लोग जुड़े हैं तुमसे वेस्ट बंगाल, ये सिलीगुड़ी में कितने दिव्यांग जुड़े हैं ये बताओ। क्या हुआ सर? ये तो अभी कोई आंदोलन अभी नहीं हुआ है, मतलब कोई कोई ग्रुप नहीं बनाया अभी. नहीं तो तुमसे जुड़े कितने हैं भाई मेरे? अभी तो सर पता नहीं मिला सर. नहीं नहीं, तुम आंसर बराबर दो। तुमसे हैंडीकैप जुड़े हैं कि नहीं जुड़े? अभी आपके सामने तो लाइफ में तो सभी जोड़े हैं सर. लाइव नहीं, तुम कितने हैंडीकैप को जानते हो सिलीगुड़ी में? सर मैं तो कम से कम 100 बनने को जानता हूँ सर. 100 लोगों को जानते हो। मेरा आवाज आ रहा है बराबर? हाँ जी सर. अभी देखो, तुम्हें ये पूरे पैनल ने मदद की, और हाँ अभी जी और सर. मदद की जरूरत तुमको पड़ेगी, क्योंकि तुम वहां पर जाओगे, तुम्हारा काम अभी पूरा हुआ नहीं है। हाँ जी सर. तुमको मैं एक जवाबदारी देना चाह रहा हूँ सिलीगुड़ी की, लोगे क्या? हाँ जी सर. बस आप सिलीगुड़ी में बताइए. तुम अपना व्हाट्सएप का खुद का ग्रुप बनाओ। हाँ जी सर. खुद का व्हाट्सएप का ग्रुप बनाओ और उसमें दिव्यांगों को जोड़ो, ताकि सिलीगुड़ी में जितने भी वेस्ट बंगाल में तुम्हारे जैसे पीड़ित दिव्यांग है उनका हम लोग मार्गदर्शन कर सके। ये पैनल में जितने भी लोग हैं ये सब लोग निस्वार्थ निपक्ष दिव्यांगों को मार्गदर्शन करते हैं, रोज अपना समय देते हैं 2-2.5 घंटे का। हाँ जी सर. तो करोगे? ग्रुप बनाओगे व्हाट्सएप पे उन हाँ जी लोगों का? सर.
जरूरी बस नहीं आप सिलीगुड़ी के ही जोड़ो आप, तुम ये अभी लुधियाना में आए हो, पंजाब के भी दिव्यांगों को जोड़ सकते हो उस ग्रुप में। हाँ जी, अभी भी मेरे मेरे ही मतलब घर पे कमरे पे ऊपर एक बंदा है हाँ विकलांग ठीक है। जो पैर तो से कंचन पैरालाइज। कंचन मंगर अभी फिक्स हो गया है मेरे हमारे यहाँ से। पुष्पेंद्र तुमको अभी कॉल करेंगे 10 बजे के बाद में, तुमको ग्रुप में जोड़ेंगे। और तुमको ग्रुप में दिव्यांगों को जोड़ना है लुधियाना के और सिलीगुड़ी के। हाँ जी सर। ठीक है, चलो नमस्कार। नमस्कार, धन्यवाद सर। नमस्कार, धन्यवाद धन्यवाद। हॅलो सर. मैं नंबर लिहिलेला आहे। हॅलो सर. हॅलो सर, सावडेकर बोलते. हाँ बोला ताई। हा, ते काल नगरसेवकला फोन केलेलं, हाँ ते उचललं नाही ना त्यांनी. नाही ताई, आलाही तुम्हाला उचललाही नाही आणि आला पण नाही। मग बघा एकदा लावून. काय तारीख होती ताई तुमची? हा, तारीख कोणत्या तारखेला जॉईन झाले होते? 24 मार्च. त्याचा ग्रुप असेल देऊन देता ना, त्याचा ग्रुप असेल तर मी तुला देऊन देतो। नाही अजून फाईल बनवा लागते। ठीक आहे। फोन का बरं हँग होते रे? फोनच नाही हँगच होऊन जाते। हॅलो. हो 2 मिनिटं बस, या ताईसाठी एक फोन करतो, उचलला तर ठीक आहे, नाही तर मग विनंती त्यांना आता पूर्ण करून पाहू काय करता येईल तर ते अगं पण ते तर बाहेर गावी गेले आहे ना का ताई फिरायला, तूच तर सांगितलं होतं मला। पण आलेत काय बघा ना, पोचलत ते फोन का माझं खायचं लय वांदे सर. माझं अगं कसं आहे असं ते नको, असं नको ताई, असं नको बोलू ताई, माझी विनंती आहे तुला। मी बोलू शकतो पण तुझ्या प्रॉब्लेम सुटेलच। खायचे वांदे आहे वगैरे कसे, एवढं कशाला बोलायचं ताई? नाही, माझे कसं आहे बघा, सासू एक पॅरालिस मारले घरामध्ये, अगं अरे तिचं हो औषध ताई, पाणी आहे. पण ही लढाई काही आपल्या बोलण्याने सॉल्व्ह होणार आहे का? आपण विनंती करू शकतो, पण तू जरा धीर धर। हे बघ ताई, धीर धर हे प्लीज धीर धर। हे असं असं एवढं खालीवर जाऊन नाही, एवढं लाचार नाही समजायचं स्वतःला ताई। नाही नाही, पण एवढं ते लाचार नाही समजायचं, तिथे नाही लावलं तिला मिस्टर दुसरीकडे मिस्टर लावून ना। नाहीत ना मला. अगं मिस्टर हो नाहीत, मिस्टर मिस्टर, वारले म्हणजे 1 वर्ष झालं. मुलगा फक्त आणि ते पॅरेंट्स सासू मारले, की दोघांना बघायला लागतं, मग त्याला कुठे कामाला जायला नाही लागत. आमच्यामुळे तो घरातच लकटतो. हॅलो हॅलो दादा, मी मुख्यमंत्री आणि मी पूर्ण महाराष्ट्रामधील दिव्यांगांचं काम बघतोय। एक विनंती अशी होती की माझ्या रोज सकाळी संवाद राहतो 7:30 वाजता, पूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांगांकरिता लाईव्ह राहतो। इथे मागच्या 24 मार्च पासून एक ताई येत आहे, ज्योती सावडेकर। खूपच दिव्यांग आहे आणि घरची परिस्थिती खूप बेकार आहे यांची, वडील हसबंड पण मरण पावलेले आहे। यांच्या नाही का तुमच्या गेट क्रमांक 1 रेल्वे स्टेशन आहे, तिथे यांच्या काहीतरी ठेला आहे दादा, मागच्या 23 वर्षापासून। आणि त्या ठेल्याने यांच्या घरचं सगळं पालन पोषण होत होतं। तर तो ठेला आहे ना त्यांना हटवायला लावलेला आहे, तर तो तिथे जर राहू दिला तर त्यांना कसं, ते दिव्यांग आहे तर थोडी मदत होऊन जाईल त्यांची। 150 मीटरच्या रूल। हां हां हो बरं बरं हम्म, बरं हम्म, हम्म, हो हम्म, बरोबर समीर भैया, एक मी मला पूर्ण पटलं आणि बरोबरही बोलले तुम्ही, नियमाच्या बाहेर काम नाही करायचं आहे। पण यांचं मला असंही सांगण्यात आलेलं आहे की बाकीचे जे फेरीवाले आहेत ते बसतात आतमध्ये। हं? बरं
हम्म 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 बरोबर. हम्म हम्म बरं. हां. हम्म बरोबर. बरोबर. हम्म हम्म बरोबर. बरं समीर भैया, मला तुमचं म्हणणं पूर्णपणे पटलेलं आहे आणि तुम्ही जे सांगाल ते योग्यच सांगाल. मला एक विनंती होती की नियमांच्या बाहेर ते काम नाही करायचं आहे. मी पण त्याच फेवरमध्ये आहे. अ, अ, यांच्याकरता काही तिथे फेवर होऊ शकतो का? एखादी चांगली जागा तुमच्यानुसार तुम्ही थोडं गायडन्स केलं तर ती बिचारी खूप परेशान आहे ती बाई. हम्म हम्म. अच्छा, म्हणजे तुम्ही ओळखता का व्यक्तिगत त्यांना, वैयक्तिक? ते ते जे नाव सांगितलं मी तुम्हाला त्यांना. हो, ज्योती सावडेकर जे आहे ते. अच्छा, येऊन गेले आहेत का? हम्म 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 हम्म. बरं. हम्म हम्म बरोबर. एखादा फेवर होऊ शकतो का? तुम्ही जर आता त्यांची तेवढी परिस्थिती तर नाही आहे की ते कुठे एका स्पॉटवरती लावू शकतील 150 मीटरच्या बाहेर, असं काही स्पॉट तुम्ही सांगू शकता का? म्हणजे हँडिकॅप त्यांना. हम्म. आणि ही जी माहिती मला मिळालेली की 150 मीटरच्या आतमध्ये भरपूर लोक लावतात, त्यांना तुमची अनुमती आहे, ही चुकीची आहे. हो ना. ठीक ठीक. नाही नाही, ठीक आहे, तुम्ही बोलले हेच ठीक आहे. हम्म. हो हो हो. बरोबर दादा. चालेल दादा, चालेल. ठीक आहे. हो, धन्यवाद. हां, मी नागपूरवरनं बोलतोय, अमोल वाडके. हा नंबर आहे माझा. सो ओके, थँक्यू. हां. हॅलो. ताई, हॅलो हा बोला. ताई, ते जे तिथले कन्सर्न पर्सन आहे, कॉर्पोरेटर, तो जो परिसर आहे तो माननीय श्री रवींद्रजी चव्हाण, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष, यांच्या विधानसभा क्षेत्रातला तो परिसर आहे. आणि यांना डायरेक्ट त्यांचे आदेश आहे की या प्रकारची कारवाई करायची आहे. तर कारवाई म्हणजे काय केलेलं आहे? त्यांनी मला जे समजून सांगितलं आणि तुम्ही जे मला समजून सांगितलं, तर निष्कर्ष असा निघत आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की जे नियम आहे रेल्वे ट्रॅकच्या पासून 150 मीटरच्या आतमध्ये फेरीवाल्यांना दुकान लावता येणार नाही. तर ते कोणालाही अनुमती देत नाही त्या, कारण त्यांची गाडी जी आहे 9:45 वाजतापर्यंत, 9:45 नंतर त्यांची गाडी येते. जर कोणी 9 वाजता लावलं असेल किंवा 9:45 पर्यंत, तर त्यांना ते काही म्हणू नाही शकत. परंतु 9:45 नंतर ते कोणालाही अलाउ करत नाही आहे. आणि तुम्ही जे मला जे तुमच्या थ्रू माहिती मिळाली की तुमच्या व्यतिरिक्त तिथे बरेचसे दिव्यांग, बरेचसे लोक तिथे दिवसभर बसतात, त्यांचं म्हणणं आहे की ती माहिती चुकीची आहे. एखाद्या वेळेस कोणी पोलिसाचे लक्ष न राहता ते लावून घेत असेल, पण पोलीस आले की पुन्हा ते कारवाई करतात. तर त्यांचं असं मत पडलं ताई, जे मला म्हणजे मी तुमच्याच फेवरचे आहे. पण मी नेहमी हे वाक्य सर्वांनाच म्हणतो की अ, एवढी भानगड आयुष्यात करण्यापेक्षा
जर त्यांनी मला तेच सुचवलं की तिथे आजूबाजूला भरपूर दुकानं आहेत, एखादं दुकान किरायाने घेऊन हक्काने आपल्या दुकानात बसायचं, त्या दुकानाचा किराया द्यायचा आणि तिथून आपला माल विकायचा. यात प्रॉब्लेम काही नाहीये. पण ही जी रोजची खटापट आहे, रोजचा प्रॉब्लेम आहे की रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये जायचं, मग पोलीस येतील, मग बाहेर काढतील, मग ते ते प्रॉब्लेम होतील. कारण त्यांचे काही नियम आहेत. आता आजकाल घटना भरपूर होऊन राहिल्या, तुम्हालाही माहित आहे. तर त्यांनी मी ते तुमच्या पक्षाने हेही बोललो त्यांना की 150 मीटरच्या आतमध्ये भरपूर लोक बसतात. तर त्यांनी डिनाय केलं की असं कोणी बोलत नाही, असेल प्रूफ तर मला दाखवा. हा, लपून जर कोणी घुसला आतमध्ये बसला तर तो विषय वेगळा आहे. तर त्यालाही आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे की ते असं होऊ द्यायचं नाही. असं तर बोलणं झालेलं आहे. दादा मला एक बोला. गोष्ट सांगा. ते बोलतात 10 वाजता बरोबर, पावणे 9:45 टू मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवलाय, तो 9:20 चा व्हिडिओ आहे. आणि मी स्वतः केडीएमसी वाल्यांना फोन केलाय. माझ्याकडे त्याचा आहे ना कॉल हिस्ट्री पण आहे त्या ड्रायव्हरची, जिथं तो ड्रायव्हर आहे ना केडीएमसीचा. मी त्यांना कॉल सुद्धा केलाय. मी त्यांना ते सुद्धा बोललोय की इथे सगळ्यांच्या गाड्या लागल्यात, तुम्ही येऊन कारवाई का नाही करत आहात. ते काय बोलले, आम्ही आता घरी चाललोय, आम्ही आता कारवाई करणार नाही. तुमची जर ड्युटी लावलेली आहे ना, जर तुम्ही आम्हालाही लावून नाही देता, मग तुम्ही बाकीच्यांना पण लावून नका देऊ. मी त्यांना इन्फॉर्म करून सुद्धा त्यांनी येऊन कारवाई नाही केली आहे. बरं, ठीक आहे. मी तुमच्यातर्फे तुमच्या फेवरनी आहे. मला एक काम करा, तुम्ही लगेच आता फोन करू शकता का? मी तुम्हाला एक मार्ग सांगतो. ओके, चालेल सर. आता लगेच फोन करा. मी तुमच्याशीच बोलत आहे, बाकी कोणाची केस घेत नाही. ओके. माझा नंबर लिहा, 9922041100. 99 9922 22 04 04 1000. 1000. ओके सर, मी फोन करतो. डोंबिवली मधला विषय आहे ना हा? हो. सर मग इथून लिव्ह करू का मी? नाही, तुम्ही डायरेक्ट फोन लावा, लिव्ह करण्याची गरज नाही. सर, हा बोला, कोण बोलतंय? अनिता ताई. हॅलो. हो, सर्वांशी बोलू आपण. 1 मिनिट थांबा, मला यांचा फोन आलेला, फोन घेऊ द्या. बर. हॅलो. माझी एक गोष्ट आहे का? हेलो. सर फोन ले रहे हैं अभी, 5 मिनट रुक जाओ. हेलो. हा,
बोला आता कोण नवीन कोण आहे? मी बोलते अनिताताई. हा, एक मिनिट थांबा. मला या प्रश्न आहे की बरेचसे लोक नाही का मग मला दुपारी रात्री बेरात्री फोन करतात, आमचा नंबर नाही घेतला म्हणतात. माझी एक विनंती आहे की जे नवीन लोक आहेत त्यांना आपण एकदम ऐकून घेऊ. आता आपण तर रोजच येस येस येतो, नवीन ओके. लोकांना ऐकून घेऊ. कारण काल हॅलो कोणीतरी होतं तसं नाही की तर मला तुम्ही नंतर सांग म्हटलं होतं ना, एक गोष्ट होती म्हणून बोलायचं होतं. नाही नाही काही हरकत नाही ताई, हॅलो बिलकुल. हा, नवीन ठीक कोण आहे ठीक सर हॅलो अमोल वाळके साहेब बोलले होते की मी सकाळी पहिलं तुम्हाला घेईन. आज 1.5 तास झालं मी लाईनला बसलोय हॅलो हे झूम मीटिंगचं. भारत माझी भारत, कालही मी हा विनंती केली तुला फोनवरती, तू माझ्या आपलंही बोलला हे वाक्य. इथे हा इथे आता मी कंटिन्युअस बोलत आहे. मी इथे सर खाली नाही बसलेलो, कंटिन्युअस बोलत आहे. मी आता हे वाक्य बोललो की नवीन लोक आहेत त्यांना चान्स द्या म्हणून, आत्ताच हे वाक्य बोललो. तर तो माझं 1.5 2 तास मिनिट झालेला आहे, तर लोक इथे 2 तासापासून जुळलेले. मी 3 दिवस झालं जोडतोय सर. मी 3 दिवस झालं जोडतोय, 3 दिवस झालं सर. अरे हो, पण मी वो पूरा इंडिया जुड़ा हुआ है, ऐसा नहीं है। कोई इंसान पर दया भी करने को ना, कंटिन्यू बोल रहे सुबह से 7:30 बजे से सर, नंबर तो लगेगा ही ना। पूरा इंडिया जुड़ा हुआ है बोला, इसके बावजूद भी सर अपने को टाइम दे रहे, तो अपन ने तो थोड़ा सा दया करना कोई इंसान पर। इंसान है ना, मशीन थोड़ी है। बराबर है सर, लेकिन मैं भी ऐसे हालत में हूँ कि मैं मेरी हालत तो देखो ना आप। मैं 3 दिन बिल्कुल से बिल्कुल वो बिल्कुल बिल्कुल, सभी सभी एक जैसे है, बिल्कुल सबको टाइम दे रहे। तो हेलो आपको टाइम देगा, जैसा आप मीटिंग में है, आपका स्वागत। लेकिन आप सर को देख नहीं रहे कि कंटिन्यू चालू की चालू है, सबको वक्त देना पड़ रहा है। तो बोलो, थोड़ा सा वेट करो। हेलो बोलिए भारत भाई, बोलो, आप बोलो। अभी कल भी फोन पे बात हुई आपकी, म्यूट करवाना है बताइए आपका क्या विषय? भाभी, म्यूट करवाना की अनम्यूट करवाना? भारत भाई बोलो, अभी काय विषय आहे तुमचा सांगा. सर हेलो माझी पेन्शन चालू नाहीये अरे आणि ते एक रियल मी दादा, 1 मिनट रुको, मैं भारत जी से बात कर रहा हूँ. ये 3 दिन से वेटिंग पे, इनका ऐसा कहना है, इनसे बात करते हैं. हाँ बोलिए, आप वीडियो ऑन करो भारत भाई. कौन है ना? वीडियो ऑन नहीं है आपका. जी हाँ सर हेलो हेलो हाँ अभी हो गया? हाँ जी सर हेलो जी भारत भाई सर बात करे, भारत भाई बोलो। हेलो जी सर अभी आवाज आ रही सर मेरी? अरे भाई प्रयागराज, तू रुकना यार, तू बीच में क्यों उठता है रोज रोज? जी मेरा मेरा तो कुछ ऑप्शन तो कर दो सर। मेरा तो कमाने खाने के लिए रोजी रोटी दे दो। और अगर सर नहीं, आप अगर नहीं करना है सर तो कोई बात नहीं सर। अरे अरे यार, ऐसा नहीं है रे। शांति तो रख, शांति तो रख. आप मैं आपसे अभी कल भी बात हुआ। तो बीच में जंप मत कर, रोकना, देर से बात करता हूँ ना. और रोजी रोटी दे दो. मैं एक नहीं 50 बार बोला, नहीं 50,000 मेरे हाथ में पावर होता ना, मैं सबको बाजू रख के सिर्फ दिव्यांगों के लिए करता था. फुल टाइम बिल्कुल दिव्यांगों को बिल्कुल रखा. बिल्कुल। अरे नहीं सर, वो आपको नहीं चाहिए पैसे उतना, भगवान हमको उतना वो नहीं दिए हैं आपसे पैसे लेने के लिए ना। आप तो कुछ अरे तो रास्ता पैसे निकलवा देता सकते मैं, हैं सर। रोजगार देता था, सारी सुविधा देता था, ऐसा मैं बोल रहा हूँ. वैसे दे, वैसा की बात नहीं कर. तू शांत रहे बरा जरा, तुमसे बात करता हूँ मैं. शांत रहो, मैं तुमसे भी बात करता हूँ. पहले भारत जी से बात करने दो. बोलो भारत जी. भारत भाई भारत विषय पांडे. बोलो। आता आवाज येतोय सर? हॅलो हाँ बोला, विषय बोला. आवाज येतोय सर? हो येत आहे, बोला. मला पेन्शन चालू नाहीये आणि यूडीआयडी कार्ड ते आणि ती पोर्टल आयडी काढायला 3 दिवस झाले. मी पुष्पेंद्र सरांना फोन करतो. पुष्पेंद्र सर बोलले मला कागदपत्र पाठवा आणि त्यांना कागदपत्र बी पाठवले. ते म्हणले मी काढून देतो आणि आता फोन पण उचलत नाहीत ते. ठीक आहे. पुष्पेंद्र, आपल्या सोबत पुष्पेंद्र आहे इथे. पुष्पेंद्र यांचे फोन उचलत नाही असं यांचं म्हणणं आहे, बोलतात. आणि पुष्पेंद्र म्हणजे, एक मी सर्वांना सांगू इच्छितो, इथे कोणी कोणाचे एम्प्लॉई नाहीये. दे आर ऑल आर फ्रीलान्सर, सर्व मदतीला जुळलेले आहे. कोणी कोणाला पगार देत नाहीये. तरी आपण पुष्पेंद्रकडनं हा विषय समजून घेऊ. सर हे फोन फोन अशा वेळी करतात
हे फोन अशा वेळे करते की मी कामात होतो. यांनी सकाळी पण फोन केले, तुम्ही मला ग्रुपचं काम दिलं होतं सर. त्यानंतर एवढे मला कॉल येते का मला समजत नाही, कारण की खूप लोक कॉल करतात. तर मी रिटर्न काही कॉल यांना करू शकलो नाही. बाकी यांचे डॉक्युमेंट मी पाठवले होते. यांचे दिव्यांग पोर्टल साईटवर नोंदणी करायची होती, तर यांचे डॉक्युमेंट ओके नाही होते, म्हणून तिथे व्हेरिफिकेशन झालं नाही. ओके, काय कार्यक्रम काय काय ओके नाही? ओके काय आहे ना, काय नाही त्या कागदपत्रात? कार्ड नाही हो, तिथे डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागते. कास्ट, इन्कम, त्याच्यानंतर बर्थ सर्टिफिकेट, हे सगळे डॉक्युमेंट्स लागते. ते PDF मध्ये कन्वर्ट करून तिथे अपलोड करावं लागते. बर्थ सर्टिफिकेट आता मी बर्थ सर्टिफिकेट कुठे मिळेल मला आता? शाळेचा मला दाखला ते UDID आणि आधार कार्डच पाठवलाय. आधार कार्ड, UDID पाठवलंय आणि हे पाठवलंय, परत दुसरं काय पाठवलंय? हॅलो बाकी पूर्ण तेवढं टाकून पाठवून. तुम्ही हॅलो जेवढं सांगितलं तेवढं टाकलंय ना मी. हॅलो, पुष्पेंद्र, 1 मिनिट मी हॅलो. बोलतोय. हा बोला. हा, ज्यांचं ऑनलाईन पोर्टलची नोंदणी यांना करून देतो. काय प्रॉब्लेम असेल ते मी आज यांचा क्लिअर. त्यांचं फक्त मला पूर्ण नाव सांगा आणि नंबर. आला होता ना फोन, मग तुमच्यासोबत पण बोलणं झालं ना सुभाषजी. नाहीये, मला नव्हतं आला. मी मी माझ्या पोर्टलला जेवढ्या नोंद करून दिले त्यांची माझ्याकडे हिस्ट्री आहे. यांचं नाव नाहीये त्याच्यामध्ये. भरत तात्याराम पानगे. भरत तात्याराम पानगे. सुभाष सोनवणे सर, मी बीडचाच आहे, आष्टी तालुक्यातला. हा हा. तर माझं भरत तात्याराम पानगे. म्हणते ना सुभाषजी बोलले म्हणते. पानगे. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 8262 8262 91 91 0343. 0343. ओके, तुम्हाला मीटिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला पोर्टलला नोंदणी करून मी देतो आज. हो सर, मला तुमचा नंबर सांगा, मग मी तुम्हाला कॉल करतो हे झाल्यानंतर मीटिंग. मी 100% तुम्हाला आज हे देतो शब्द, तुम्हाला दिव्यांग सहाय्यक पोर्टलला नोंदणी करून मी देतो. नाही, मला तुमचा नंबर सांगा ना सर. 7757 एक मिनिट हा सर. 7757 83 83 35 35 88. 88. ओके सर. हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झाला. पुढचा अमोल सरांशी बोलून घ्या. आणि अमोल सर, मला आहे ना, मला खुर्चीच्या शिवाय दुसरं काहीच नाही. मला काम करता येत नाही. मला उभं राहून सुद्धा चालायला म्हणजे मोकळं चालता येत नाही. मला 40% दिलंय. आणि आपल्या प्रहार संघटनेच्या आमच्या तालुका अध्यक्षांनी माझ्याकडून 2000 रुपये घेतलेले आहेत. आणि मला 40% दिलं, त्याने घ्यायना का समजा, पण मला असं मोकळं सुद्धा उभा राहता येत नाही. मी तुमच्याकडे आलो होतो ह्याला नागपूरला, त्यावेळेस माझी परिस्थिती तुम्ही बघितलेली आहे. मी वॉकरवरच उभा होतो. आपली मुलाखत चालली होती त्यावेळेस. मला कम से कम 80%च्या आसपास द्यायला पाहिजे सर. मला काहीच नाही, खाली बसता येत नाही. टॉयलेट सगळं जागेवर आहे माझं. माझी आई हे करते, एक जोडीदार करतो कोणीतरी, आई करते. आज 4-5 वर्ष झालं सर. आणि मला मागच्या 2024ला ऑक्टोबर मध्ये टीबी झाली होती सर. तर त्या टीबीचे पैसे माझे आलेले आहेत, पण आमच्या बीड जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलचे जे टीबीचे डॉक्टर आहेत त्यांनी मला पैसे दिलेले नाहीयेत. कारगुडे म्हणून आहेत, त्यांचा नंबर आहे माझ्याकडे. आणि मला पेन्शन चालू नाहीये. बरं, चला आता एक एक विषय बोलूया जरा. हा, एक एक विषय बोलू म्हटलं. हा, मग माझा विषय आधी पेन्शन तर चालू करा, मग बाकीचं काही नाही. माझी पेन्शन चालू करण्यासाठी आहे सगळं. ठीक आहे, मला आता मी तुम्हाला अनम्यूट करा जरा. हॅलो भारत, तुम्ही अनम्यूट करत होता. हॅलो. हा सर. हा, आता मला ऐका मी काय बोलतोय ते. हा,
माझी या मंचमध्ये उपस्थित जे काही सर्व दिव्यांग बंधू बांधव भगिनी आहेत त्यांना ही विनंती आहे की हा प्रोग्राम पूर्णपणे निशुल्क आहे आणि इथल्या ज्या सेवा आहे, मार्गदर्शन आहे, हे निशुल्क आहे आणि जेवढेही लोक इथे रोज जुडतात, जे सेवा देतात, ते कुठल्याही पेमेंटवरती किंवा पगारावरती नाही आहे. ते स्वइच्छेने इथे जुडतात आणि सेवा देतात. आता हे जेव्हा सेवा देतात तर यांना स्वतःचेही काही कामं राहतात. त्यामुळे कधी एखाद्या वेळेस यांनी जसं सुभाषनी म्हटलं, मी 10:30ला फोन करतो आणि अचानकच त्याला कुठे बाहेर जावं लागलं, तर या गोष्टीचा राग नाही धरायचा. कारण हे सेवा देणारे लोक आहे, मागे पुढे होणार आहे. तुमचे 10-10, 5-5 वर्षाचे जे कामं रेंगाळलेले आहे ते या मंचच्या माध्यमातून धीरे धीरे संपूर्णरित्या पूर्ण होत आहे. त्यामुळे आपल्याला पेशन्स ठेवावं लागेल. माझ्या कार्यालयातही लोक माझ्याशी सकाळी बोलल्यानंतरही दिवसातून 4-4, 5-5दा त्याच विषयाला घेऊन फोन करतात. परंतु प्लीज अंडरस्टँड करा, एकदा जर मार्गदर्शन सांगितलं आणि जर ती गोष्ट नाही झाली तर आपण पुन्हा सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता डिस्कशन करू शकतो. पण त्या व्यक्तीला जर ज्यांनी कॉल बॅक 2दा कॉल केल्यानंतर जर तो कॉल बॅक करू शकला नाही तर आपण त्यांना दुसऱ्यांदा विचारू ना. जसं पुष्पेंद्रला आपण विचारलं की काय नाही झालं बाबा, तर त्यांनी सांगितलं सर कॉल अशा वेळेस येतात की त्याच वेळेस मी बिझी होतो, मला नाही झालं पॉसिबल. तर ते काम आता आपलं सकाळी झालं. पण पेशन्स ठेवा. हे लोक जे आता हे नाही मी कोणाला व्यक्तिगत बोलत नाही, विनंती आहे कोणी माझ्या शब्दांना वाईट वाढून घेऊ नका. मी सगळ्यांना संबोधित करत आहे इथे उपस्थित, आणि इथे जे लोक नाही जुळत असेही भरपूर लोक आहेत जे इंडियामध्ये आपल्या संवादाला पाहून मदत करून राहिले, परंतु ते इथे जोडू नये. मी कोणाला व्यक्तिगत म्हणत नाही आहे. मी हे सांगत आहे पेशन्स ठेवायचं आहे, पेशन्स. आज जर फोन नाही उचलले तर पुन्हा सकाळी आपण 7:30ला जुळून सांगू की काल यांनी फोन नाही उचलले, होऊ शकते तर आपण ते काम दुसरं कोणीतरी करून देईल. जसं आता सुभाषनी केलं. ज्यांच्या परी जेवढं होऊन आले ते लोक सेवा देऊन राहिले. परंतु वारंवार खरंच फोन नको करा, लोक बिझी राहतात. कार्यालयातही खूप फोन नको करा. जसं आता बोलणं झालंय पण हाच विषय घेईल आणि पुन्हा हाच विषयाला घेऊन माझ्या कार्यालयात दिवसभर फोन करेल, असं नको करा. जसं आता सावडेकर ताई होती बघा, सावडेकर ताईने किती पेशन्स ठेवला. ती 24 मार्चला जॉईन झाली होती. मग तिने समस्या सांगितली, मग आपण त्या साहेबांना फोन केले, ते साहेब बाहेर गावी होते, त्यांनी फोन नाही उचलले. आज त्यांनी शेवटीला फोन उचलला, त्यांच्यासोबत माझं बोलणं झालं, त्यांनी मला काही गोष्टी समजून सांगितल्या. सावडेकर ताईच्याही गोष्टी आपण ऐकल्या. मग त्यांच्याशी मी व्यक्तिगत बोललो, त्यांचेही समाधान झालं, त्यांचे नियम राहिले. तर गोष्टी होतात पण थोड्या मागे पुढे होतील. त्यामुळे सर्वांनी, आणि आरोप नाही लावायची, माझी ही विनंती आहे. कोणीही कोणावर आरोप नको लावा. हा पुष्पेंद्र आपलं घरदार सोडून सकाळी 7:30 वाजता इथे माझ्या घरी येऊन बसून राहिला कामं करण्याकरता, त्याला मी काही पगार नाही देत आहे. हे सुभाषजी आहे, इथे गोकुलजी आहे, मुजम्मिल भाई आहे, आमचे मेयर भाई आहे, आमचे कितीतरी भैया लोक आहे इथे, जे अनिताजी आहे, विजय मेयर आहे, हे रघुनाथ वाघ आहे, हे बाप रे बाप, हे एवढे लोक सेवा देऊन राहिले. हे सेवा आहे. आणि निपक्ष राजारामजी आहेत, हे सेवा देऊन राहिले. यांच्यावर आरोप नको लावा. मी खरंच सांगतो, कोणीही कोणावर आरोप नको लावा की मैंने काम बताया था वो काम नहीं करके दिया. अरे होईल मागे पुढे, प्रत्येकाला कामं राहतात, मलाही कामं राहतात. ठेवा. मी कोणत्याही एका व्यक्तीला संबोधित करत किंवा एका व्यक्तीला टार्गेट करत नाही. मी ओव्हरऑल सांगत आहे की हा मंच आपल्याला किती प्रेमाने, शांततेने, आरामात घेऊन चालायचं आहे आणि सगळ्यांचे कामं आपण 100% करण्याचा प्रयत्न करू. होईलच याची गॅरंटी नाही आहे, कारण आपण काही मंत्री संत्री MLC खासदार वगैरे नाही आहोत. त्यामुळे विनंती आहे, त्रास व्हावा नको आणि आरोप नको करा. कोणी एकमेकावर आरोप करायचा नाही. आरोप नाही करायचे. हे गोकुलजी मदत नाही, मी एकाला संबोधन करत नाहीये, मी एकाला बोलतच नाही. भारतजी तुम्हाला बोलत नाही, मी सांगून राहिलो. मी एक कॉमन मॅटर सांगत आहे की कोणी कोणावर आरोप करायचा नाही, पेशन्स ठेवायचा. दुसऱ्या दिवशी हा मंच आहेच ना, सकाळी काल फोन नाही उचलले, 4 फोन केले उचलले नाही, पुन्हा सकाळी सांगून द्यायचे की साहेब काल फोन नाही केले, उचलले, बिझी होते का कुठं, जरा बघा ना. होत असेल तर, नाही होत असेल तर आपण मग सुभाषजीला काम देऊ, नाही होत असेल तर गोकुलजीला देऊ, दीपिकाला देऊ, सागर भैया आहे, एवढे मार्गदर्शन करतात. आज त्यांनी कोणाला मार्गदर्शन केले, त्या तिकडे बापरे लुधियानाच्या व्यक्तीला मार्गदर्शन केले. करून ना आपण करू, पण आरोप नको करा. आरोप केल्याने कसं
माणूस कसं खचतं, आपल्याला लोकांना वाढवायचंय, खचवायचे नाहीये, घेऊन चालायचे, पुढे वाढवायचे. नाही विनंती आहे. खचवायचं नाही. तुम्ही काय म्हणले असते तुम्ही नाही एक मिनिट माझं ऐका ना सर. तुम्ही काय म्हणले असते तुम्ही कुणाकडे दिले आणि कुणाला फोन केले म्हणून मी फक्त पुष्पेंद्र सरांना हे घेतलं. असं आरोप करत नाही आपण. काय त्यांना मी 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 म्हणजे ते त्यांनी ते माझं करतायत का, मी म्हणजे त्यांना दिलंय म्हणजे माझं व्हावं असं हे नाहीये हेतू. फक्त तुम्ही काय म्हणले असते तुम्ही फोन कोणाला केले आणि तुम्ही कागदपत्र कोणाकडे दिले यासाठी मी फक्त पुष्पेंद्र सरांचं नाव घेतलं. बरोबर आहे, शब्दाला मान आहे, सन्मान आहे सर्व, परंतु काल तुम्ही माझ्या कार्यालयात हे वाक्य बोलले ना, तर मी आत्ता मुलीला बोलवतो, आत्ता पोरीला बोलवतो. कालच क्लिअर झालं की अमोल भाऊला मी 3 दिवस तेव्हा की आपलं बोलणं झालं होतं, जेव्हा की मी आपलं सर मीटिंग मध्ये येतोय पण माझे प्रश्न सॉल्व्ह व्हायनात म्हणून मी सर हे व्हाय म्हणजे सॉल्व्ह म्हणजे लगेच व्हावत असंही नाही सर. माझं पूर्ण ऐकूनच घ्यायनात म्हणलं. अहो नाही, आता वाईट वाटेल तुम्हाला. मी इथे एवढे लोक आहे, यापैकी कोणालाही विचारा, वारंवार विचारा, आता विचारा की मी समोरून म्हणतो हा कोणाला बोलायचंय, कोणाला बोलायचंय, कोणाला बोलतो की नाही बोलत मी हे वाक्य सर्वांना. बोलताय तुम्ही पण मध्ये दुसरे भागी होतायत आणि तुम्हाला चान्स कसा काय नाही मिळाला? सगळ्यांना चान्स मिळतो, मला तुम्ही बोलले नाही मिळाला सर, चान्सच नाही मिळाला म्हणून तर मी 9:30ची मीटिंग 10 पर्यंत घेतली, 10 पर्यंत घेतली ना. मी जनगण झाले आपले जे राष्ट्रगीत झालं तोपर्यंत मी थांबलो. तुम्ही बोला कोणाला बोलायचं ना. मी मागाशी वाक्य बोललो की जे नवीन आहे त्यांना पहिले बोलू द्या. नाही बरोबर आहे सर, मी ते तर आहेत, ते आहेत, मी त्याने म्हणत नाही, पण मी परवा दिवशी राष्ट्रगीत होईपर्यंत थांबलो. काल बी मला हे जास्त लोक दिसले म्हणून मी काल जॉईन परत केली. बोलायचं दादा, मला बोलायचं आहे, बोलायचं, काही हरकत नाही. कधी कधी काय थोडस या विषयाच्या व्यतिरिक्त आम्ही कॉमन डिस्कशन करतो, आम्हालाही बरं वाटते. हाच विषयापेक्षा थोडस आपण काल बोललो तो विषय की कसा कार्यक्रम, त्यात 5-10 मिनिटं गेले असेल, पण कधी कधी छान वाटतं तसंही बोलणं. एक हा प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम, झोपेतही प्रॉब्लेम दिसतात. मला UDID कार्ड द्या, मला हे द्या, मला ते द्या, तेच 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 ऐकण्यापेक्षा कधी कधी आपण जे कर्तव्य केले, कामं केले ते बोललो तर छान वाटते आणि सर्वजण बोलतात ना. बोलतायत आपण. मी कोणतेही नाही असं मला राग नाहीये सर, पण कसं आहे तुम्ही मला म्हणले असे कुणाकडे दिलंय का आणि कुणाला फोन केले तेव्हा म्हणून मी पुष्पेश्वर असा ठपका लावत नाही. मी त्यांना ठपका लावत नाही, उलट त्यांनी मला एवढं हे केलंय, सहकार्य केलंय. आणि सर एक दुसरं सांगायचं, नागपूर रेल्वे स्टेशनला आम्हाला बाहेर जायला आणि आत यायला सायकलवाले 200-250 रुपये घेतात त्या व्हीलचेअर वरून. हॅलो, नागपूर रेल्वे स्टेशनला यायला मला काही अडचण नाही. नागपूर रेल्वे स्टेशनला मी आलतो त्या दिवशी तर माझे 450 रुपये जायला नुसतं रेल्वे स्टेशनला बाहेर काढायला आणि आत जायला 450 रुपये घेतले. बरं, हा विषय मला माहित नव्हता, घेऊ हा विषय आपण पुढे. नक्की, बरं झालं तुम्ही सांगितलं तर. हा, कारण मी स्वतः ते व्हीलचेअर वाल्यांनी ते हमालांनी मला आत बाहेर काढताना 200 घेतले आणि परत ते प्लॅटफॉर्म 4ला नेऊन सोडायला 250 रुपये घेतले. आणि तिथले TC ते लोक काय बोलले, 100 रुपयाच्या पुढे द्यायचे नाही, तिथे आतमध्ये सांगतात. पण हे हमाल लोक ऐकत नाहीयेत, ते आम्ही जाणारच नाही. आम्हाला कशी असती मजबुरी असते आणि रेल्वे स्टेशनला टाइमला रिक्षा रेल्वेला नाही गेलं तर आमची रेल्वे सुटते, मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्हाला रेल्वे. बिलकुल, नक्की, बरोबर आहे तुमचं म्हणणं. आपण हा विषय घेऊ नक्कीच. आता आपण नवीन विषय घेऊया. नवीन विषय म्हणजे माझा फक्त एक सर फोन करता का त्या साहेबांना? कोणत्या साहेबांना? ते डॉक्टरला ते क्या त्या माणसाचे पैसे का भेटून देत नाही तुम्ही, ते टाकून देणार म्हणून, ते बीडच्या सिव्हिल हॉस्पिटलला एक. आणि ते ह्याचं काय सर, मला वाढून भेटन का नाही? नाही, एक विषय. आता त्या सुभाषजींनी तुम्हाला बोलले ना काहीतरी करून देतो म्हणून. पोर्टल ID. मग हा एक विषय झाला. दुसरा विषय काय आहे? दुसरा विषय मग आता हेच ना, वाढून मिळलं पाहिजे मला, कारण मी जागेवरच आहे सर, मला काहीच नाही करता येत. मला म्हणजे असं वाढवून म्हणजे काय नेमकं? मला हे आपलं पर्सेंटेज वाढून मिळेल का? मी समजा सिव्हिलला जाऊन तिथं एकदा चेक करून होईल का माझं? मिळेल ना, तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं ना की मिळेल ना, तुम्ही जा तर. हा, मला ते मग तिथे जाऊन म्हणजे हे, कारण मला काहीच नाही करता येत, मला खुर्चीशिवाय काहीच नाही. जागेवर माझं सगळं जागेवर. तुमचं डिसेबिलिटी कार्ड सर्टिफिकेट कधी बनलेली होती? 2024 ला बनली होती. बरं, मग आपण त्यावरती डिसेबिलिटी
टेम्पररी आहे की परमानंट आहे? परमनंट आहे, परमनंट आहे. परमानंट. आणि त्या काय लिहिलेलं आहे, त्या याचं नाव काय आहे त्या बिमारीचं, म्हणजे काय आहे म्हणजे ते? लोकोमोटर. नाही, लोकोमोटर तर आहे, पण त्याचं सब डिव्हिजन काय आहे? सब डिव्हिजन म्हणजे म्हणजे बीडचं आहे ना माझं. याच्या व्यतिरिक्त पुन्हा एक काहीतरी जसं हा, बोला, कोण मला बोलले? ते सर्टिफिकेट पाहावं लागेल. आता माझं सर्टिफिकेट आतमध्ये आहे, घरामध्ये सर्टिफिकेट पाहावं लागेल मला ते. तुम्ही नाही का सुभाष, यांना बीडला कोणत्या हॉस्पिटलला पाठवावं लागेल आपल्याला? सिव्हिल हॉस्पिटलला सर. कट्टे साहेब म्हणून आहेत तिथे. कोण आहे? डॉक्टर कट्टे. कट्टे. आणि यांची जी यांना रीचेक पेट तपासणी करायची आहे, तर आपल्याला जुना कॅन्सल करावं लागेल ना अगोदर? हा, तिथे गेल्यावर सर काल त्या सरांनी आपल्याला सांगितलं होतं ना, अपील करावं लागेल म्हणून. तर ते त्यांचं पर्सेंटेज जर हे झालं असतं तर त्यांना वाढून भेटेल ना सर. भरतजी बोला, आता काय म्हणताय? हा सर. हा, बोला ना. आपले राजुरे सर आहेत तिथं राजुरे सर बी येत. त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं, तर ते म्हणते एकदा दिल्यानंतर परत देता येत नाही, वाढून मिळणार नाही मला म्हणले होते. नाही, अपंगच भेटतं आहेत ते ना. राजुरे. हा, नाही, अपंगच आहेत ते राजुरे बी. आहे का नाही त्यांच्या राजुरेंच्या? राजुरे ते ही बनवायला येतं. त्यांचा तुम्हाला ते नंबर आहे का? फोन नंबर आहे का त्यांच्या? आहे ना. द्या बरं, नंबर द्या. नंबर सांगा. एक मिनिट. कोणता राजुरा सर? काय, कसा आहे संदीप? काही नाही सर, कोणता राजुरा? आमच्या चंद्रपूर साईडला आहे तो, तिकडे. नाही, हा नंबर कोणता देत आहे? भरतजी, राजुरे ते ही बनवतात. ते एक ही येतं, लिपिक येते ती राजुरे. नंबर द्या ना तुम्ही. हा, एक मिनिट. अमोल सर, बोला. त्यांचे पैसे कोण तर देत नाही त्या दवाखान्यातल्या कशाबद्दल, त्यांचा पण नंबर द्या, त्यांना call करा. 95 77 50 95 77 50 50 55 55 55. 55. हा, आता मला सांगा, हे काय बोलले की तुम्हाला, हे कोण आहेत? हे तिथले लिपिक आहेत? लिपिक येतं ते, म्हणजे हे बनवतात तिथं, ते माझे सर्टिफिकेट वगैरे बनवतात ते. हा, मग ते काय बोलले तुम्हाला की तुमची आता डबल सर्टिफिकेट नाही बनणार? हा, नाही दिले ना 80, 40 दिलाय ना. 40% आहे, त्यांना 80 मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे. हॅलो भारतजी. हा, बोला ना सर. हा, यांचं काय म्हणणं पडलं तुम्हाला? तुम्ही यांच्याकडे गेले तर हे बोलले की तुम्हाला पर्सेंटेज वाढून मिळणार नाही. हा, मी त्यांना बोललो होतो की मला वाढून पाहिजे, कारण मला टेम्पररी दिलं पहिलं. ज्यावेळेस टेम्पररी दिलं आणि मला परमनंटची तारीख दिली ती 8 ऑगस्ट आता 25 ची. तर मी 8 ऑगस्ट 2025 ला मी गेलो त्यांच्याकडे, आणि ते 26 ह्याला. तर ते म्हणलं सर मला वाढून द्या, मला जर चालता येत नाही, माझा 1 फूट पाय कमी झालाय आणि माझ्या खुब्यात बॉल पण नाही, आणि मला जागेवर काही करताच येत नाही. तर ते मला काय म्हणले, वाढून देताच येणार नाही म्हणले. ठीक आहे. मोडवाडके, तुम्ही बीडच्या रुग्णालयामध्ये आहात ना? तिथे भरत पानगे म्हणून एक दिव्यांग आहे, तर ते नागपूरला येऊन गेले. भरत पानगे म्हणून दिव्यांग आहे बीड मध्ये, यांना ते 40% दिलेलं.
यांचं दिव्यांगत्व आमच्या अनुभवानुसार नागपूरच्या डॉक्टरांशी आम्ही बोललो तर त्यांच्यानुसार ते 70-80% राहायला पाहिजे होतं. तर याच्याकरिता ते तुमच्याकडे नाही, ऐका माझी गोष्ट तुम्ही अगोदर. ते तुमच्याकडे आले, तुम्ही त्यांना साफ म्हटलं की तुमचं जे पर्सेंटेज आहे ते वाढवून देता येणार नाही. अहो तुम्ही त्यांना असं सांगा ना की फेर तपासणी करा, अपील करा. असं का नाही बोलले तुम्ही त्यांना? बरोबर. नाही नाही, तुमच्याकडे मी काय म्हटलं ऐका, तुमच्याकडे रोजचे 4, 5, 10, 15 रुपये येत असेल, तुमच्या लक्षात राहणार नाही, मी ऍग्री करतो. पण तुमचं गायडन्स त्यांना काय पाहिजे की तुम्ही अपील करा. तुम्ही अपील करा. तुम्ही त्यांना म्हटलं की तुमचे बनणार नाही, असं कसं बोलले तुम्ही त्यांना? पण आता तो माझ्यासोबत माझ्या रोज सकाळी 7:30ला संवाद राहतो. तुम्ही वाटाल तर आजच्या तुम्ही ते काय बोलले ऐकून घ्या तो संवाद. त्यांनी सरळ सांगितलंय की तुम्ही बोलले की तुमचं होणार नाही, तुम्ही जा तिथले. अहो तो खूप मोठा हेवी दिव्यांग आहे, त्याला कमीत कमी 70-80% राहायला पाहिजे. नागपूरला डॉक्टरला आम्ही विचारलं त्यांना, नागपूरमधूनच बोलतोय मी. हा हा, मी त्यांना पाठवतोय तुमच्याकडे, जरा ते करून द्या त्यांचे मॅनेज. त्यांना काय अपील वगैरे करण्यात मदत करा. ठीक आहे, ठीक आहे, ओके, ठीक आहे. हॅलो. भरत पानगे, हा बोला सर. झाला आता विषय. तुम्ही जा त्यांच्याकडे, ते तुम्हाला पूर्ण कोऑपरेट करतील. ओके सर, थँक्यू. ओके. हॅलो. काही हॅलो मग ओके, हॅलो थँक्यू. मग धन्यवाद सर. धन्यवाद, धन्यवाद. आता हॅलो मग समज हॅलो. समाधान सर समाधान झालं सर. हॅलो. त्यांना अमोल काय सर करायचं तर सुभाषजींना मदत हे विचारा, आणि त्या यांना विचारा, हे साहेबांना जाऊन बोला. त्यांना सुभाष सरांना विचारतो ना, हे झाल्यावर आपलं 10:30 वाजता विचारतो ना सुभाष सरांना. ठीक आहे. हॅलो. अमोल चला सर बोला, कोण बोलतंय? हॅलो. हॅलो. त्यांचा अनेक प्रश्न आहेत. तेवढे पैसे कुठे राहिले हॅलो. देत नाही. भारतचे पैसे आहेत ना, हॅलो, भारतचे पैसे आहेत ना ते डॉक्टर कोण बोलतंय? परिचय द्या दादा. हॅलो. सागरजी बोला. हा. हॅलो. पैसे आहे म्हणते हॅलो. डॉक्टरांनी हॅलो. पैसे देत नाही. कोण नाही देत आहे? हे भारतीला विचारा. भरतजी, भरत भरत आता जिंकेसोबत बोलू. यांचं तर झालं ना, भरतचं बोलून. नाही, दुसरा पण होता. हॅलो. हॅलो. सागर भैया. सागरजी हॅलो. बोल. हा ते भारत आहेत ना, भारत त्यांचे पैसे हा, अडकलेत कशाच्या संदर्भात तरी डॉक्टरांच्याकडे. पैसे अडकलेले आहे डॉक्टरांकडे. हा ते भारतचे ना, मगाशी बोलले ना तुम्हाला त्यांना नंबर लावा म्हणून, तोही विषय राहिला त्यांचा. हा, काय विषय? कोणाला नंबर लावायचा बोला, सांगा भारत तो. भारतला बोला, आज भारतला बोला ना. कामी कर देते पुन्हा. हॅलो. भारत बोला की. हॅलो. भारत भाऊ, हॅलो. भारत भाऊ दुसऱ्याच बोला ना. भाषेमध्ये बोलतात, शांत बसत नाहीत सगळेजण. हॅलो. म्यूट करा ना सगळेजण. हॅलो. बोला, कोण बोलते? तुम्ही बोला. बऱ्याच वेळचे हॅलो हॅलो बोलत आहे, करा, बोला. हॅलो सर. हॅलो. बोला ना हो. सर, पांडुरंग तुळशीराम बावणे बोलतो, भंडारावरून. पहिल्यांदा जुळत आहे तुम्ही? चौथा. हॅलो. याच्या अगोदर म्हणजे 11व्या-12व्या महिन्यात मिळालं होतं पेन्शनसाठी, की मुलीची पेन्शन येत नाही म्हणून. कोणत्या तारखेला जॉईन झाले होते? नोव्हेंबर-डिसेंबरची गोष्ट आहे सर ते. हो, तारीख सांगतो. नोव्हेंबर, डिसेंबर, खूप जून, रोजच लोक जोडतात. त्याच्यानंतर सर आता प्रॉब्लेम असा एक आला आहे हो, मला तारीख की सांगा तुमच्या. तारीख माझ्या लक्षात नाही सर. तारीख लिहून ठेवायचं, कधी अच्छा, जॉईन या झाले तारखेला तर. जॉईन झालं. सांग बरं, जरा विषय अनाऊन्स कर बरं आहे. हॅलो. हॅलो. हा बोला मॅडम. हॅलो. हा, हा बोला ना तुमचं मॅडम. नाव काय आहे? तुमचं नाव काय आहे? पांडुरंग तुळशीराम बावणे, ओके. कुठले? भंडारा? मोहाडी, कुशियारी. मोहाडी. हा, बघा, तालुका. जर तुम्ही ज्या वेळेस तुम्ही जॉईन झाले ना, तारीख, हा. डेट वगैरे सगळे लिहून ठेवायचं, ठीक आहे? अच्छा.
कारण की बघा आता सरांकडे बरेचसे राहते, तुम्ही बोल लगेच काय ते म्हणतो तारीख वगैरे लिहून ठेवलं तर लगेच दिसेल ना, बरोबर. हो की नाही? अरे काय तरी ते तर हे आण ना आणि मग खायला तो आण वेळही म्हणलं होतं जाणार तर नाही. तू तिथं जाऊन ह्या फोनवर ठीक फोन ठीक करतो ठीक. तर मी तुला ह्या फोनवरून फोन केलाय बोल. ठीक आहे मॅडम. तर हा थोडासा एक प्रश्न असा होता, हा बोला. माझ्या मुलीची 2011 मध्ये 2011 परमानंट मध्ये. परमानंट सर्टिफिकेट झालेली होती. ओके. तर त्याच्यानंतर काय झालं की ते सगळं ऑनलाईन करायचं होतं. ऑनलाईन मध्ये त्यांनी 5 वर्षाचं केलं. ओके. तर आता तिला परमानंट साठी काय करावं लागेल? बघा परमानंट साठी पण त्यांनी परमानंट तर केलं जेव्हा बघा आता आता एक नवीन एक निघालं आहे. तुमचं तिथले हॉस्पिटलचं नाव काय आहे जिथे सरकारी अं, हॉस्पिटल आहे? भंडारा जिल्हा रुग्णालय. जिल्हा रुग्णालय भंडारा. हा हा जिथे ते सर्टिफिकेट जे मिळतात ना हो हँडिकॅपचे, हो तुम्ही कुठून बनवलं इतकं सांगा, कुठून बनवलं? तिथनी बनवलं हॉस्पिटल काय? हा बनवलं ना? हा तर तिथेच त्या डॉक्टरला भेटायचं डॉक्टरला तिथल्या. भेटलो मी CS ला. हम्म तर ते म्हणाले की बा एकदा रिलीज झालेल्या दुसऱ्याहून करता येत नाही. करता येत नाही असे म्हणाले ते. तुम्ही 5 वर्षानंतर म्हणजे 5 वर्षानंतर या तुम्ही. हा परमानंट अरे आहे नाही ना तुम्ही? नाही परमानंट आहे का? पहिले परमानंट होतं हा 2011 मध्ये. हा आता रिलीफ काही झालं नाही. हम्म तर ते तर शिंगाडे डॉक्टर वगैरे आहेत आपले भंडाऱ्याचे नागपूरचे. हम्म त्यांना सगळ्यांना दाखवलं मी. तर ते जे ऑनलाईन जेव्हा आपण केलं ना, तर यांना म्हणजे पहिले ऑफलाईन हो होतं. हो बरोबर ऑनलाईन बरोबर. केलं. हा तर त्यांना मग ते 5 वर्षाचे त्यांनी सर्टिफिकेट बनवले. ओके. हा रिन्युअलचं बनवलं असेल. हा 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 तर ते हा मला परमानंट करायचे आहे. ओके. हा तर तर तिचं मी पाठी चालती कशी? ऍक्सिडेंट झालेला होता का तिचा? नाही ते जन्मातला पॅरालिसिस आहे. तर मग जन्माचा आहे तर तिला परमनंट हवाय. हो आला पाहिजे. हा त्याने दिलं नाही. ओके. ती चालती कशी ती? म्हणजे लंगा तर चालते. दाखवू का व्हिडिओ कॉल करून? हो बिलकुल दाखवा. तर चालून दाखवू. म्हणजे एक साईड आहे. इथून बॅक बरं. कसा करता येईल? हा बॅक करता येईल ना. बॅक बघा तुमचा जो कॅमेरा आहे ना तिथे एक आहे म्हणजे बॅक करायचं आहे. एक छोटस हे असेल. 1 मिनिट तुम्हाला सांगते. तिथे एक कॅमेरा म्हणून आहे बघा, त्याला टच करा. छोटस एक एरो दिसेल तुम्हाला स्टारच्या बाजूला. दिसलं का? नाही मॅडम. ते बघा. ओके झूम हा दिसलं. संवादच्या बाजूला आहे हो वरती. तिचा एक साईड पूर्ण वीक आहे. हो हात आणि पाय. हो मैडम बरोबर. इसका मैंने किया एक ऐसा। बोलिए सर आप. हाँ, ये जो पेशेंट है ना, उनका जो टेम्पररी सर्टिफिकेट बनता और एक परमानेंट बनता, हाँ राइट. वो टेम्पररी ऐसा बनता कि भाई ये पेशेंट सुधर सकता, हाँ ये हाँ नो हाँ स्कीम है, इसलिए टेम्पररी देते। मेरी इस ताल्लुक से हाँ. डॉक्टर से बात हुई। अच्छा ओके. अब जो ये बता रहे कि मेरा पेशेंट पैदाइशी है ऐसा, हाँ पैदाशी है. तो हाँ इसको परमानेंट देना ही चाहिए। हाँ मैं भी यही कह रही सर, इनको परमानेंट ही चाहिए. तो वो नहीं दे रहे. इनको मैडम इनको जाकर डॉक्टर को ये बोलना पड़ेगा कि ये पैदाइशी है, हाँ इसके बेस पर होता हो। सर समजलं का तुम्हाला? समजलं मला, पण मी गेलो होतो CS कडे. डायरेक्ट अपील करा म्हणे तिथं. हॅलो. हॅलो मी त्या बोलतो. डॉक्टरला बोला सर. मी CS कडे गेलो होतो एक सेकंद. भंडाऱ्याला. तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं नाव पांडुरंग तुळशीराम बावणे. हा बावणेजी, विषय असा, मुलीचे वय किती आहे? 16 वर्ष. 16 वर्ष. आता लक्षात घ्या,
पॅरालायसिस कोणत्या वयात झाला होता? जन्माच्या म्हणजे पोटातलाच आहे पॅरालिसिस. बरोबर आहे. हो. आता लक्षात घ्या माझी गोष्ट, तुम्ही मी काय म्हणतो ते. अगोदर तुम्हाला जे परमानंट दिलेले होतं, हो सिस्टम अपडेट नव्हती हो 2020च्या पहिले. आता सिस्टम अपडेट करून राहिली, रोज नवीन नवीन हे उपाययोजना येऊन हो राहिले. हो आता जे लोक पॅरालायसिस, हो पॅरालायसिस म्हणजे बेसिकली काय, तर पॅरालायसिस याच्यावरती उपाययोजना आहे. पॅरालायसिसला एक्सरसाइज करून फिजिओथेरपीनी ही बिमारी कंट्रोलमध्ये होते. त्यामुळे या बिमारीला, या पॅरालायसिस वरती आता परमानंट सर्टिफिकेट दिल्या जात नाही. जर मुलगी किंवा मुलगा वयाच्या 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष आणि 34 वर्षापर्यंत जर असेल तर त्याला परमानंट सर्टिफिकेट दिल्या जात नाही आहे. कारण डॉक्टरांच्या मतानुसार यामध्ये वयानुसार सुधारणा, औषधीनी सुधारणा होते. पुढे तुमचा हा जो प्रयत्न आहे, जर तुम्ही तिला परमानंट करण्याचा प्रयत्न जर कराल तर तुमचा तो प्रयत्न विफल राहील, म्हणजे होणार नाही. वयाच्या 34 वर्षाची जेव्हा ती होईल, 34 इयर्स आफ्टर, तिला परमानंट सर्टिफिकेट दिल्या जाईल. परंतु आता नवीन नियमानुसार परमानंट सर्टिफिकेट पॅरालायसिसच्या पेशंटला देता येत नाही, हे तुम्ही करून घ्या. अपीलला जाऊन बघाल, काही हरकत नाही, जाऊन बघू शकता. परंतु जे माझे अनुभव आणि माझा अभ्यास आहे ते असं बोलतोय. मला पुढं म्हणजे डॉक्टरने दुसऱ्या टेम्पररी पद्धतीने असल्यामुळे बोललो. त्याचा जो नुकसान आहे, तो नुकसान फक्त नोकरीमध्ये आहे. जर नोकरी असेल, गव्हर्नमेंट नोकरीमध्ये दिव्यांगांना गव्हर्नमेंट नोकरी दिल्या जात नाही, असा जर विषय असेल तर त्या केसमध्ये स्पेशल बोर्ड कडून परमिशन घेऊन त्यामध्ये काहीतरी उपाययोजना काढल्या जातात. तर आता मी दुसऱ्याच्या मार्फतीने बोललो सर, तर त्यांनी सांगितले की तुम्ही पुन्हा बोर्डाला या बुधवारला. हो, तर मी तुम्हाला तेच बोलत आहे ना, तुम्ही री अपील करा. पण री अपील केल्यानंतर काय होईल हे मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे मी तुम्हाला नको करा असं म्हणतच नाही. मी इथे मार्गदर्शन तुम्हाला झालं की री अपील करा, कॅन्सलेशनला टाका, ते सगळं करा. पण त्याच्यानंतर डॉक्टरांतर्फे असा निर्णय दिला जाईल की वयाच्या 34 वर्षापर्यंत तिला टेम्पररी मिळेल. कारण पॅरालायसिस मध्ये सुधारणा होण्याचे चान्सेस बरेच असतात, म्हणून 5 वर्षाचे ती टाइम पिरियड देते आणि 5 वर्ष पुन्हा तिला रिन्यू केले जाते. आणि हे म्हटलं जाते की 5 वर्षात पुन्हा ती अपंगत्व वाढलं आहे की कमी झालेलं आहे. वाढलं असेल तर वाढीव पर्सेंटेज मिळेल, कमी झालं असेल तर कमी पर्सेंटेज मिळेल, हे लक्षात घ्या तुम्ही. असा नियम आहे. हो, तुम्ही त्याच्या पहिले अगोदर मी रिन्युअल केलं तेव्हा मला 40% दिलं आणि आता रिन्युअलला केलं तर 45% केलं. हा, मी तुम्हाला तेच सांगत आहे की येणाऱ्या 5 वर्षानंतर ज्या त्या पोरीच्या सुधारणा झाली नाही तर तिला कदाचित 65% पण मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला परमानंट आता दिल्या जाणार नाही. कारण समजून जा, मी आतापर्यंत जे बोललो तेच आता समजा तुम्ही की परमानंट का नाही, की 5 वर्षानंतर तिचा रिजेक्ट होईल तर तिला वाढलं तिच्या दिव्यांगत्व. कारण दिव्यांग लोक बसून बसून त्यांच्या बोन्सच्या डेव्हलपमेंट होत नाही, एक्सरसाइज करत नाही, त्यामुळे त्यांच्या दिव्यांगत्व डे बाय डे वाढत राहते ते प्रमाण अपंगत्व. त्यामुळे ते 5 वर्षानंतर तर देव नाही करो असं दिव्यांगत्व वाढलं तर तिला 65% ही मिळेल. हो, पण सर बाकी तिच्या शिक्षणामध्ये आहे किंवा अजून काही आहेत तिच्या योजना आहेत, त्याला एके मिळाल्या सर टेम्पररी मध्ये. आता ती 16 वर्षाची आहे ना, तिला 21 वर्षाची तर होऊ द्या. तिचं शिक्षण पूर्ण, तेव्हा बघू ना 5 वर्षानंतर काय तिला त्यावेळेस काय पॉलिसी येते. मी आजच्या पॉलिसी बद्दल बोलत आहे. नाही, आजल्या स्कॉलरशिप म्हणा किंवा मानधन म्हणा, म्हणजे तिच्यात कसं आहे, तिच्यात मानधन मिळते, पेन्शन मिळते, टेम्पररीला सर्वच मिळत आहे. नाही सर, आता असं ऐकायला मिळालं की मार्च मध्ये काही GR आला की टेम्पररीला कोणतेच मिळणार नाही.
ऐकायला काय मिळते, कोण काय बोलते हे काही अर्थ नाही त्याला. झाल्यानंतर करू ना सगळं. आता तुम्ही करून काय करणार आहे? नाही समजा सर असं झालं तर ऍक्शन कब लेंगे जब कोई हादसा होगा. झाला का हादसा बंद? काही लोकांचं असं म्हणणं आहे टेम्पररी बंद मार्च होणार मध्ये आहे. सांगितलं किंवा मार्च मध्ये एवढं सोपी नाही. टेम्पररी प्रॉब्लेम तो नाही ना. एवढं सोपी नाही. आंदोलन होऊन जाईल पूर्ण भारतामध्ये. माझ्यासारखा माणूस आंदोलनामध्ये कुदून जाईल जे टेम्पररी वाल्यांची पेन्शन बंद केली. हा असं लोक बोलून राहिले सर, त्याच्यामुळे मग पुन्हा ते मला हे लोक येतात, नवीन नवीन लोक आपल्या कलमा चालवतात आणि नाटकं करतात. यांना काय कलम चालवायला जरा हँडिकॅप बनवून पहा म्हणा. ज्याला त्यांना बोलवा, त्यांचा एखादा पाय आपण कापून तर नाही, पण त्याचा एक पाय असा वरती घुटग्याला बांधून देऊन 1 महिना त्याला एका पायावर करायला लावून व्यवहार कसा होते तर समजेल मग त्याला. बोलायला काय यांना? तेच सर, त्याच्यामुळेच मी सर प्रमाणाच्या चक्करमध्ये पडलो. आता म्हटलं चालते चालू दे, असं काही नाही आहे. काही हरकत नाही आहे. तुम्ही रिअपील पण करा, जसं इथे सर्वांनी मार्गदर्शन केलं आहे. काही हरकत नाही. परंतु त्याचा निष्कर्ष असाच निघेल, कारण वय पण कमी आहे आणि पर्सेंटेज वाढण्याचे चान्सेस राहतात, म्हणून 5 वर्षानंतर ते टेम्पररी देतात. ठीक आहे. ठीक आहे सर. हा बोला गोकुल साहेब, बोला. त्यांना बोलायचं आहे गोकुल साहेबांना. चला पुन्हा कोणी नवीन आहे असं? विनोद वराल, बच गए हैं, बताइए आपकी समस्या. वराड़, हाँ बोलो ना सर. आप बोलो ना. हॅलो आप पहली बार हो क्या? सर काही नाही, ते थोडं तुम्ही म्हणत एकदा होतो ते असं. हॅलो विनोदजी, माझे ऐका. तुम्ही कॅमेरा व्यवस्थित पकडा. मागच्या लाईट नको येऊ द्या, अंधार येता चेहऱ्यावरती. हो का? पलटा, तुम्ही पलटून घ्या जरा. पलटा साईडला. हा आता असं. हा ठीक आहे. सर मी म्हणत असो की आता नवीन नोंदणी निघाली आहे पोर्टलवरची, ती मी केली नाही, पण हे केलं आहे मी काम केलं. तुम्ही पहिल्यांदा जुळले का? हा पहिल्यांदा जुळत आहे का तुम्ही मीटिंगला? नाही नाही, याच्या आधी आलो आहे सर मी, पण निघलत नाही आहे कारण तुमचं बोलणं झालं नाही. मला याच्या आधी बोलणं झालं आहे ना. कोणत्या तारखेला जॉईन झाले होते? तारीख लक्षात सर तीच तर मी आता आठवूनच राहिलो होतो कोणती तारीख आहे म्हणून. आता तुम्ही त्यांना ते भावने सरांना बोलले ना तुम्ही. बरं सांगा काय विषय तुमचा? नाही नाही, मी म्हटलं आता नवीन जे नोंदणीचा जे निघाला आहे पोर्टलवर. हॅलो हॅलो बोला ना, ऐकायला येतं, बोला. आता जे नवीन नोंदणीचं निघालाय पोर्टलवर, ती मी काही केली नाही आहे. फक्त मी लिंक केला UID कार्डने, हे मोबाईलवरूनच केला आहे लिंक आधार कार्डला, की जे सांगितलं होतं. आता जे मदत आलं होतं, लिंक आली होती, ते एकच दिवस राहिली, नंतर राहिली नाही. ते पोर्टल नोंदणी काही केली नाही मी. तर काय प्रॉब्लेम काय आहे ना आपल्याकडे? सुभाषजी आहे. आता ते करावं लागेल ना सर, मी केली नाही अजून. करा ना, यांची मदत घ्या ना तुम्ही. हॅलो हा हा सर, तुम्ही नोंदणी केली करून नाही तुम्हाला सर? पाहिजे ना. हो, मी UID कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलं होतं मोबाईलवर. हा लिंक केलंय, पण ते आपण दिव्यांग सहाय्यक पोर्टलला नोंदणी केल्याच्या नंतर तुम्हाला ज्या 17 योजना तुम्हाला हा बस तेच. घेता येतात. हा हा, तुमचं नाव सांगा पूर्ण. विनोद रामचंद्र वारळ. विनोद रामचंद्र वारळ. रामचंद्र वारळ. वारळ. ओके. मोबाईल नंबर 9881 9881 24 24 96 96 83. हा. ओके, तुम्हाला मी 10-10:30 वाजता कॉल करेल. हो सर. हो ठीक आहे. पुढचं काय असेल तर अमोल सरांशी बोला. हो हो. सर बोला. हॅलो 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 अच्छा हॅलो
आपका संजय गांधी का काम नहीं हो रहा है क्या? पैसे नहीं आ रहे, मैं तो वहाँ चले जाओ। सर हॅलो अमोल सर. हाँ बोला बोला. मी काय म्हणतो सर, मी काय ते माझं का नाही बीपीएल साठी दिलं होतं ते राशन कार्ड जे आहे ना, बीपीएल साठी दिलं होतं. त्यांनी ऑनलाईन केलं, सगळं केलं. पण मी 2-3 वेळा जाऊन आलो तहसीलला, यवतमाळ तहसीलला. ते म्हणत आहे की कोटा नाही आहे. असं राहते काही? हो राहते ना, असं आहे भरपूर, म्हणजे कोटा नाही आहे, पण काही ठिकाणी देऊन राहिले. तर मी बोलतो, तर मी गेलो होतो 2-3 हा, वेळा. बोला. मी त्यांनी राजारामजी ऑनलाईन केलं, बोलताय. सगळंच केलं सर त्यांनी. विनोदजी, राजारामजी उत्तर देत आहे, बोला. सर तुम्हाला रेशन कार्ड साठी तुम्ही म्हणजे आता दिव्यांगांना विना 8 अंत्योदय रेशन कार्ड द्यायला पाहिजे. बीपीएल बंद झालेलं आहे. आता फक्त ते अंत्योदय बीपीएल आणि अंत्योदय आणि शुभ्र अशी कार्ड आता 3 नमुने आहेत. आता बीपीएलचा नमुना थांबलेला आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही 2016च्या GR नुसार दिव्यांगांना आपलं अंत्योदय कार्ड दिलं पाहिजे असा GR आहे. तर त्या GRचा तुम्हाला एक फॉर्मॅट देतो आणि तसं तुम्ही तहसीलकडे अर्ज करा, तुम्हाला अंत्योदय कार्ड मिळून जाईल. नाही मी अर्ज केला सर, वर्ष होऊन गेलं. नाही मग तुम्हाला अप्लाय केलेला तुमचं तहसीलदार मला व्हॉट्सअपला टाका, माझा नंबर घ्या. 1 मिनिट. नंबर क्यू नाही केलेलं असेल तर तुम्हाला मला रिसिप्ट पाठवा. नाही मी ऑनलाईन केला, अप्लाय केला होता, सगळंच केलं होतं. पहिल्यांदा झालं होतं माझं जे ऑपरेशन झालं नाही. तहसीलकडे जा. विनोदजी, हे राजाराम जाधव अनुभवी व्यक्ती आहे. तुम्ही हे जे म्हणतात आहे तेवढं करा. यांचा नंबर घ्या, बोला. तुम्ही तहसीलकडे जा, पुरवठा अधिकाऱ्याकडे फोन द्या, मी बोलतो. हा असं करा. या राजाराम भाऊचा नंबर लिहा विनोदजी. ठीक आहे ना तू सांगा सर. 9404 राजाराम सर 9404 9404 268 9404 268 968 268 96 तुम्हाला एक फॉर्म पाठवतो, सेंड करतो. त्या फॉर्म मध्ये सही करा आणि 2016चा GR आहे तसं तुम्ही अर्ज करा. कोणतीही डॉक्युमेंट देऊ नका. तहसीलचा तुम्हाला हे द्यायची गरज नाही, म्हणजे उत्पन्न दाखला तहसीलदारचा लागत नाही. आम्हाला जर दिव्यांगचा आहे तर पूर्ण आम्ही पहिला डॉक्युमेंट दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर आम्हाला पेन्शन चालू होणार आहे. तर त्याच्या GR 2016च्या GR नुसार आम्हाला अंत्योदय ना विना 8 रेशन कार्ड अंत्योदय दिलंच पाहिजे असा GR आहे. तर तुम्हाला GR देतो आणि तुम्हाला फॉर्म देतो, तसं दोन तहसीलकडे द्या डायरेक्ट. हॅलो सर, नंबर द्या ना एकदा. हॅलो सर, राजाराम सर नंबर द्या ना पुन्हा. 9404 9404 268 268 968 968. हा. ठीक आहे. हॅलो, राजाराम जाधव ना? ठीक आहे. हा राजाराम जाधव. ठीक आहे सर. अमोल सर हे कोणी आलेलं आहे, 2 मिनिट थांबा. हे दिव्यांग आलेलं आहे, यांना 2 मिनिटात संपवतोय. आलं काय? बर येतो ना. हॅलो राजारामजी आहे का? हॅलो हॅलो हॅलो. तुम्ही जाऊन येऊन जाते, काम झालं की मला मग सांगा. आणि रविवारी आहे काम झाल्यानंतर. तिथे ज्या मॅडमचा नंबर दिला त्याच मॅडमला जाऊन भेटायचं. ती चिठ्ठी दाखवायची, माझी चिठ्ठी दाखवली, काम होऊन जाईल. हा कोण बोलतो, बोला सर. हा ठीक आहे.